माझ्या अंडर 5 किलोमीटरचा एरिया होता, म्हणजे 5 किलोमीटरची जी लाईन ऑफ कंट्रोल आहे आणि तिथे फेन्सिंग करून ठेवलेली असते. तिथे जवळजवळ 100 जवान होते ज्यांचा मी कमांडर होतो तिथे. आमचा सरदार पण तेवढाच चिडला होता की माझा भाऊ गेला आहे आणि साहब इनको ठोकना है, आम्ही छोडणार नाही इनको. म्हणजे सकाळी मला ऑर्डर आली आणि बरोबर मी म्हणजे 4-5 तास एक एक असं म्हणजे म्हणतात चुन चुन त्यांना म्हणजे जगूच दिलं नाही, श्वास पण घेऊ दिला नाही. पण त्यांना हे चांगलं माहिती आहे, पाकिस्तानला पण चांगलं माहिती आहे की जोपर्यंत इंडियन आर्मी आहे काश्मीरचा एक दगड उचलू देणार नाही त्यांना. त्यांच्यावरती एकदम सरप्राईज अटॅक झाला तो. सो त्यांचं भरपूर नुकसान केलं होतं आम्ही. ॲम्ब्युलन्स वगैरे पण दिसल्या होत्या त्यांच्या बरेच वगैरे. आणि मग ते व्हाईट फ्लॅग घेऊन येतात बाहेर, बस करा हारलो आम्ही. ते भरपूर बघितलं. सगळ्यांशी मी बोलत होतो आणि एकदम आवाज आला फिल्मचा करणं आणि ब्लास्ट आणि माझा एक सुभेदार होता सरदार, तो बाहेर पडला आणि त्याने बघितलं की असं समोर आमच्या असं ब्लास्ट झाला आहे खूप मोठा. तो एवढंच मला साबजी सुरू हो गया. आणि मग काय मी सोलापूरचाच आहे ना, अक्कलकोट स्वामींचं नाव घेतलंच, म्हणलं की आता बाहेर पडायचंच आपण. आणि मग मी जे पळालो ते 100 मीटर असा जीव तो म्हणजे असं म्हणतात ना मुठीत घेऊन वगैरे. आणि सगळे असे लेफ्ट राईट ते बॉम्ब्स ब्लास्ट होते तसे दिसत होते मला. कारण की तो एनर्जी कमांडो असा आहे की तो इट्स लाईक अ घोस्ट. एक भूत असतं ना की अचानक समोर येतं आणि अचानक त्या टेरिसला हादरा बसतो, शॉक बसतो की हा आला कुठून समोर माझ्या, आणि एकदम त्याचा काळ म्हणून येतो आणि तो मारून टाकतो त्याला. चाललो होतो आणि मला समोर संदीप उन्नीकृष्णन जे होते, मेजर संदीप उन्नीकृष्णन, त्यांचा तो बस दिसला, छोटा पुतळा दिसला तिथे, ज्यांनी 26/11 जे शहीद झाले होते, जे ताजमध्ये लढले होते ताजमध्ये. आणि तेच माझे इन्स्पिरेशन होते. खूप सारे AK-47चे बुलेट्स त्यांच्या बॉडीच्या थ्रू गेले होते, खूप सारे, म्हणजे अख्खी बॉडी त्यांची छन्नी झाली होती, जाळून झाली होती. खूप सारे स्प्लिंटर्स लागले होते त्यांना. पण तरीसुद्धा तो माणूस तिथे उभा होता आणि तो लढत होता त्यांच्याशी. की 71 नंतरनं इंडियन आर्मी आणि पाकिस्तान आर्मीमध्ये युद्ध का नाही झालं आहे ना. कारण की 71मध्येच त्यांना कळून चुकलं होतं की आपण ह्यांच्याशी हेड ऑन लढू शकत नाही, समोरासमोर आपण जाऊन की ही पाकिस्तान आर्मी, ही इंडियन आर्मी, आपण लढू शकत नाही. एक डॉग्सचे ट्रेनिंग्स पण होते की लॅब्रो डॉग्स किंवा आपण म्हणतो जर्मन शेपर्ड्स, हे सगळे ऑपरेशन्समध्ये इन्क्लूड असतात. ह्यांची पण ट्रेनिंग होते, पूर्ण गॉगल वगैरे लावून त्यांना पाठवलं जातं. सो हे सगळे जे डॉग्स असतात ह्यांचे रोल किती इम्पॉर्टंट असतो एका ऑपरेशनमध्ये? गुड क्वेश्चन, व्हेरी गुड. जय हिंद, जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका स्पेशल व्हिडिओमध्ये. कारण की आज आपल्यासोबत आहेत रिस्पेक्टेड मेजर सिद्धाराम सोलंकर सर, जे एक NSG कमांडो आहेत. NSG कमांडो म्हणजेच ब्लॅक कॅट कमांडो, जे पूर्ण इंडियामध्ये सगळ्यात बेस्ट आणि डेंजरस फोर्स म्हणून ओळखली जाते. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघायला नक्की विसरू नका. आणि हां, जर असेच इंटरेस्टिंग पॉडकास्टसाठी AB इंटरव्ह्यू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर, फर्स्ट ऑफ ऑल तर तुमचं खूप खूप स्वागत आहे AB इंटरव्ह्यूज मराठी या यूट्यूब चॅनलवरती. आणि फर्स्ट ऑफ ऑल तर खूप खूप थँक्यू तुम्ही हा इंटरव्ह्यू दिल्याबद्दल, आणि जे तुम्ही आजपर्यंत पूर्ण देशासाठी केलं त्यासाठी खरंच सलाम तुम्हाला. सो फर्स्ट ऑफ ऑल सर, जसं की इंटरव्ह्यू सुरू करण्यापूर्वी एक छोटंसं इंट्रोडक्शन द्या आमच्या व्ह्यूअरसाठी. माझं नाव मेजर सिद्धराम सोलंकर. माझं मूळ गाव सोलापूर, माझा जन्म पुण्याचा आहे. आणि माझं जे शालेय शिक्षण आहे ते सोलापूरमधून झालं, सिद्धेश्वर प्रशाला सोलापूर. आणि कॉलेज मी पुण्यातून केलं, बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स. आणि त्यानंतरनं बऱ्याच घडामोडी आपण डिस्कस करूच. मी 11 वर्ष इंडियन आर्मीमध्ये सर्व्हिस केली, जिथे खूप म्हणजे खूप चांगला अनुभव होता. तो माझ्या लहानपणीचं स्वप्न होतं. आणि आता सध्या मी पुण्यात असतो. ओके. सो सर, जसं की तुम्ही सांगितलं की तुम्ही इंडियन आर्मीमध्ये होते, आणि त्यानंतर आपण NSG बद्दल तर बोलणारच आहोत, की जे एक्सपिरियन्स होता तुमचा इंडियन आर्मीबद्दल त्या रिलेटेड काय सांगाल? सो बेसिकली कसं आहे ना अभिषेक, की आता जेव्हा मी रिटायरमेंट झाली माझी, आणि आता सध्या मी जेवढं सिव्हिलमध्ये फिरतो, बऱ्याच जणांना भेटतो, बऱ्याच जणांकडं असं असतं की सर आमचं पण लहानपणी स्वप्न होतं आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये जायचं. म्हणजे मला 10 पैकी 7-8 लोक तर अशी भेटतातच की हो.
सो आपल्या भारतामध्ये देशामध्ये कुठेही जरी गेलो आपण, नॉट ओन्ली महाराष्ट्र, की जनरली असं असतं की लहानपणी एकदा तरी त्याला म्हणजे फौजमध्ये जायचं आहे, सैन्यात जायचं आहे हे स्वप्न असतंच. माझं पण तसं स्वप्न होतं आणि ते फक्त मी पूर्ण केलं. सो लहानपणापासून आवड होतीच ही, घरापासून पण ते सगळे संस्कार तसेच होते. आणि मग NCCनी खूप मोठा रोल प्ले केला माझे हे जे ध्येय आहे हे गाठण्यासाठी. सो आर्मी जॉईन करताना पण मला बरंच म्हणजे संघर्ष करावा लागला. मी मूळचा सोलापूरचा आणि मराठीतून शिक्षण झालं होतं माझं. मी जेव्हा पुण्यात पण आलो कॉलेजमध्ये तेव्हा म्हणजे इंग्रजी भाषा पण ही खूप मोठी वाटायची, म्हणजे इंग्रजीमध्ये बोलणं वगैरे. म्हणजे मला अजूनही आठवतं आहे की जेव्हा मी 11वी 12वीला इकडे आलो होतो तेव्हा असं कुठल्या हॉटेलमध्ये जाऊन ऑर्डर जरी द्यायची असेल तरी पण खूप भीती वाटायची, ऑकवर्ड वाटायचं. हां, की कसं म्हणतील लोक, काय जज करतील वगैरे, कारण की आपल्याला भाषेशी पण तेवढं प्रभुत्व नव्हतं. पण स्वप्न मात्र अटळ होतं की हे करायचंच आहे. कॉलेजमध्ये असताना NCC जॉईन केली मी आणि 26 जानेवारी 2006 म्हणजे रिपब्लिक डे असतो परेड आपला. सगळ्यांना माहीत असेल की राजपथवरती जे कंटिजेंट्स मार्च करतात, आता कर्तव्य पथकाला आपण म्हणतो. सो त्या कंटिजेंटचा पण मी सदस्य होतो NCC कॅडेट म्हणून 2006 मध्ये. ओके. आणि माझं सर्वात मोठं सौभाग्य होतं की जेव्हा मी त्या NCC कॉन्टिजेंटमध्ये होतो आणि तो 26 जानेवारी 2006च्या परेडमध्ये आम्ही जेव्हा तो आमचा ताफा चालला होता तेव्हा आमच्या डोळ्यासमोर मला अजूनही ते चित्र आठवतं. आणि ते जेव्हा जेव्हा मी आठवतं ते असं अंगावर काटा येतो. त्यावेळेसचे जे राष्ट्रपती होते आपले, ते आपल्या सर्वांचे आवडते राष्ट्रपती आत्तापर्यंतचे भारताचे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. आणि ते डायसवरती थांबले होते आणि ते सल्यूट देत होते आणि आम्ही NCC सगळे कॅडेट्स आणि आम्ही त्यांना सल्यूट बॅक करत होतो. सो आणि तेव्हापासूनच मग काहीतरी करायचं आपलं, आपण इथपर्यंत आलो आहे हे जर आपण करू शकतो. कारण त्यावेळेस अभिषेक 2005-6ची गोष्ट आहे, 13 लाख NCC कॅडेट्स होते तेव्हा. आता मे बी वाढले असतील ऑल इंडियामध्ये. 13 लाखापैकी हार्डली काही हजार म्हणजे मे बी 10-12 हजार असतील फक्त कॅडेट्स जे तिथे सिलेक्ट होत असतील. म्हणजे हार्डली 1% 10%चा जो काय असेल तर हां तेवढाच सिलेक्शन रेट असेल. कारण की 6 महिन्याचं सिलेक्शन प्रोसिजर असतं ते. आणि सगळे कॉलेज, युनिव्हर्सिटी, प्रत्येक म्हणजे जे रिपब्लिक डे परेड जो कॅम्प असतो ना NCCचा, तो एक खूप मोठा सोहळा असतो, खूप मोठा. कॉलेजमध्ये असताना ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना, ह्या गोष्टी आपल्या पर्सनॅलिटीला घडवतात आणि हे एक मूळ तयार करतात. फाउंडेशन असतं ना आपलं, ते ह्याच गोष्टी असतात. आता आजकाल जे काही आपले कॉलेजचे जेवढी मंडळी असतील त्यांनी हे ठरवायचं की तो कुठं वेळ वाया घालवायचा. आता मला हे स्पेशली सांगावं वाटतं की शनिवार रविवार जो असतो आपला वीकेंड, आता एक ती ट्रेंड असतेच ना की थँक गॉड इट्स फ्रायडे वगैरे, मग पुढचे 2 दिवस कसे गेले वगैरे, सॅटर्डे संडे वगैरे. आमचे सॅटर्डे संडे कसे असायचे की आमचा सॅटर्डे संध्याकाळी 7 वाजता सुरू व्हायचा की आम्ही आमच्या युनिफॉर्मला प्रेस करतोय. मग ती जी इस्त्री असते ती एकदम शर्टची वगैरे ती अशी, म्हणजे की ते जे उस्ताद असायचे आमचे इन्स्ट्रक्टर्स, की माझं बोट लागलं तर कापलं पाहिजे, अशी इस्त्री पाहिजे वगैरे वगैरे. शूजला असे पॉलिश करणार. सकाळी 5-5:30 वाजता वाडिया कॉलेजला रिपोर्ट असायचा आमचा. तर तो रिपोर्ट लागायच्या अर्धा तास आधी आम्हाला तिथे पोचायचं आहे. म्हणजे आम्ही किती वाजता उठणार, मग लवकर झोपा, मग उठा, मग ती सगळी परेड करा वगैरे. म्हणजे अशी सॅटर्डे संडेज आमचे जायचे. पण त्याच्यामुळंच आज मी इथं बसलोय. म्हणजे पुढचं जे काय स्वप्न होतं आमचं ते त्याच्यामुळंच मी अचीव करू शकलो. मग त्यानंतरनं मी कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन केलं आणि मग CDSAची तयारी सुरू केली. त्याआधी NDAची एक्झाम एकदा दिली होती, पण NDA जेव्हा 11वी-12वी नंतर असते तेव्हा आम्ही सोलापूरवरून आलो होतो. आम्ही खूप जण आलो होतो, 10-12 जण आलो होतो आमचे मित्र. आम्हाला ते मुंबईमध्ये आल्यावरतीच खूप मोठं, कारण की त्यावेळेस मुंबईच फक्त सेंटर होतं UPSCचं. मला असं वाटतं बहुतेक आता पुणे पण झालं. तर त्यावेळेस मुंबईला आलं हे खूप मोठं कौतुक असं होतं आम्हाला. ती NDAची एक्झाम द्यायला आलो वगैरे आम्ही. ती एक्झाम काय होती ते कळायच्या आतच त्याचा रिझल्ट लागला आणि माहिती आहे रिझल्ट काय होणार आहे. पण त्याच्यानंतर मग वय पण बसलं नाही. पण मग जेव्हा CDSAची आम्ही तयारी केली आणि अभ्यास कसा, अभ्यास बसून एका ठिकाणी बसून वाचायचं वगैरे ही कधी पर्सनॅलिटी नव्हतीच. म्हणजे NCC, स्पोर्ट्स वगैरे वगैरे हे सगळंच करणं होतं. पण आता जर तुम्हाला आर्मी ऑफिसर व्हायचं आहे तर आर्मीत जायचं आहे तर ती एक्झाम क्लिअर केली पाहिजे, मग SSB इंटरव्ह्यू क्लिअर केला पाहिजे. मग आता ह्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास तर केलाच पाहिजे. म्हणजे त्यावेळेस इंडो-US न्यूक्लियर डील सुरू होती, तर ते टॉपिक्स द्यायचे ना की इंडो-US न्यूक्लियर डील के बारे में यू हैव टू डिस्कस.
पण तुम्हाला काहीतरी बेसिक माहिती पाहिजे. बरोबर. न्यूक्लिअर डील काय आहे, काय नाही आहे. आणि कॉलेज काळामध्ये कसं असतं, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अजिबात आवड नसते. न्यूजमध्ये वगैरे वडील सांगतात बस जरा माईक न्यूज काय वगैरे, पण आता हे सगळं करावं लागणार तुम्हाला. सो हा पण एक लेसन लर्न मी म्हणू शकतो की कधी कधी बऱ्याच वेळा असं होतं की तुमचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी असं नाही की प्रत्येक वेळेस तुम्हाला जी आवडीची गोष्ट तेच करावं लागेल. बऱ्याच वेळा असं होतं की ही गोष्ट मला आवडत नाही पण ती केली पाहिजे, तरच तुम्ही ते तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता. बसून एका ठिकाणी बसून इतिहास वाचायचा आहे, भूगोल वाचायचा आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, करंट अफेअर्स, इकॉनॉमिक्स सगळंच, आणि इंग्लिश सगळं म्हणजे जीकेचा पेपर असतो, इंग्लिशचा असतो, मॅथमॅटिक्सचा असतो. कुणालाच आवडत नाही, मॅथ्स तर हार्डली कुणाला आवडत नाही, पण बसून तो क्लिअर करावा लागणार, तरच तो तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल येणार. सो जर तुमच्याकडे ती जिद्द असेल ना की नाही मला माझं स्वप्न पूर्ण करायचंच आहे, माझं ध्येय आहे, तर मग ते सगळंच तुम्हाला आवडायला लागतं. म्हणजे मला आठवतं मी 16 तास अभ्यास करायचो, कारण की CDSCची जी कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसची जी फर्स्ट एक्झाम होती ती फर्स्ट अटेम्प्टलाच मी क्लिअर केली होती. आणि मी बऱ्याच वेळा गोटाळ्या खाल्ल्यात मी अकॅडमिक्समध्ये. मी 11वी फेल झालोय. ठीक आहे. आणि शाळेमध्ये पण असताना मी खूप ॲव्हरेज 50-60%, ते पण खूप मेहनत करून वगैरे मिळवले वगैरे असाच होतो मी. सो एकदम ॲव्हरेज स्टुडंट होतो मी अभ्यासामध्ये पण मग CDSCची एक्झाम फर्स्ट टाइम क्लिअर केली. पण त्याच्यानंतरचा खूप मोठा संघर्ष सुरू झाला तो SSBसाठी, सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. मी 7 अटेम्प्ट दिले सर्व्हिस सिलेक्शन बोर्डचे. 5 दिवसाचा इंटरव्ह्यू असतो हा. 5 दिवसाचा? हो. वेगवेगळे सेंटर्स आहेत, भोपाळ, इलाहाबाद, बेंगलोर. मग तिकडे कॉल येतात. मी ज्या सर्कलमध्ये होतो ना, कारण की ही पण खूप महत्त्वाची गोष्ट असते अभिषेक, की आपण आपल्या आसपासचे मित्रमंडळी कोण आहेत ते त्या पर्सनॅलिटीला घडवण्यामागं खूप मोठं एक हे असतं. कारण वेटेज. प्रोसेस आहे ती. म्हणजे वेटेज तर नाही, मी तर म्हणेल की पूर्णपणे त्याला कारणच असतं ते. कारण एखादं रोपटं यायचं असेल तर त्याला सूर्यप्रकाश नाही दिला तुम्ही, पाणी नाही दिली, हवा नाही दिली, ते येणारच नाही. ठीक आहे. तर तुमचे मित्रमंडळी खूप मोठा रोल प्ले करतात. तर माझे सगळेच हेच करायचं होतं, हेच करायचं आम्हाला. सो पण SSBमध्ये येताना खूप अवघड झालं होतं मला, कारण कळत नव्हतं की कुठं मेहनत करायची. कारण की SSB इज अ सायकोलॉजिकल टेस्ट. इट्स अ टेस्ट ऑफ परसेप्शन. म्हणजे वेगवेगळ्या क्वालिटीज ते चेक करतात की करेज, डिटर्मिनेशन, इनिशिएटिव्ह वगैरे. आणि अशा एक चित्र दाखवलं जातं, त्याच्यावरती तुम्हाला एक स्टोरी बनवायची आहे 4 मिनिटाच्या आतच, लगेच दुसरं येईल चित्र. एक शब्द दाखवला जाईल, करेज. पहिला जो विचारेल त्याच्यावरती तुम्हाला एक वाक्य तयार करून लिहायचं 15 सेकंडच्या आतमध्ये. एक असं ऑब्स्टेकल असेल, तुम्हाला ग्रुप दिला जाईल, तुम्हाला रशी पल्ली वगैरे दिली जाईल आणि तुम्हाला ते क्रॉस करायचं आहे, ते ऑब्स्टेकल क्रॉस करायचं आहे, डोकं वापरायचं आहे. इंटरव्ह्यू घेतला जातो, बरेच प्रश्न विचारले जातात. सो खूप एक थोरो प्रोसेस आहे ती. म्हणजे एकदम डिटेलमध्ये तुमच्या अख्ख्या पर्सनॅलिटीला चेक केलं जातं, असेस केलं जातं की ही पर्सनॅलिटी इंडियन आर्म फोर्सेसमध्ये म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्ससाठी ऑफिसर म्हणून येण्यासाठी लिडरशिप क्वालिटी त्याच्यामध्ये आहेत का नाही, म्हणजे त्याच्यामध्ये धैर्य आहे का नाही. आणि त्यावेळेस इंग्लिशचा प्रॉब्लेम होता, कम्युनिकेशनचा. पण इंग्लिश इज नॉट अ रिक्वायरमेंट. आणि बऱ्याच ठिकाणी आता तुम्ही बघाल ना, मी आता कॉर्पोरेटमध्ये सुद्धा आहे, इंग्लिश इज जस्ट अ लँग्वेज. ठीक आहे. मेन तुम्हाला तुमचे क्वालिटीज बघितल्या जातात. ठीक आहे. आता रात्री जंगलामध्ये तुम्ही तुमची टीम घेऊन चाललात आणि टेररिस्टने अचानक अटॅक केला आहे, तुम्ही कम्युनिकेशनमधून आउट आहात, धोधो पाऊस पडतोय, तुमची 10 जणांची टीम आहे तुमच्यासोबत, यू आर अ कॅप्टन, तुमचा लीडर आहे, आणि तुमचे ते विचारतात आता साहब क्या करना है, आता काय करायचं. तेव्हा इंग्लिश कामाला येणार आहे का? नाही. तेव्हा काय कामाला येणार आहे? तेव्हा तुमचं धाडस, तुमचं इंटेलिजन्स, तुम्ही कसं डिसिजन मेकिंग घेताय, त्या समोरच्या परिस्थितीला कसं सामोरे जात आहे, ही क्वालिटीजच त्या सिच्युएशनमध्ये कामाला येणार आहे. सो त्या खूप खूप छान प्रोसिजर आहे. म्हणजे मला प्रत्येकांना हे रिक्वेस्ट करायचं वाटेल की नक्की एकदा तरी SSB इंटरव्ह्यू तुम्ही द्याच. भले तुमचं स्वप्न वेगळं असेल, इंजिनियर व्हायचं असेल, डॉक्टर, सायंटिस्ट, काही जे काही करायचं असेल, पण एकदा नक्की ती SSBची इंटरव्ह्यू तुम्ही द्या. बिकॉज तुम्हाला कळेल तुम्ही कसे आहात. जनरली हाच खूप मोठा प्रश्न असतो, आपल्याला कळत नसतं. आपल्या आवडीनिवडीवरनं आपण ठरवतो की मला हे व्हायचं आहे, मला असं करायचं आहे, पण आपण आतमधून ॲक्च्युली कोण आहोत SSB तुम्हाला दाखवते. आणि जसं एक फिल्मी स्टोरी असते ना, की म्हणजे शेवटचा अटेम्प्ट होता, 25 वयानंतर घेत नाहीत आर्मीमध्ये. ओके. शेवटचा म्हणजे फक्त काही दिवसांनी तो अटेम्प्ट मला मिळाला. मी फर्स्ट अटेम्प्ट दिला, सेकंड दिला, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ,
आणि लास्ट अटेम्प्ट की आता म्हणजे प्रत्येक वेळेस मी तयारी करून जातो, प्रत्येक वेळेस काय ना काहीतरी आता हे वाचून गेलं ते वाचून गेलं, खूप खूप मेहनत करायचो त्याच्यामध्ये, पण कधीच ते फळ मिळायचं नाही. आणि प्रत्येक वेळेस ती निराशा, म्हणजे अहमदाबादवरनं आलो आहे आम्ही, भोपाळवरनं आलो आहे, बेंगलोरवरनं आलो आहे, फेल होऊन सारखं आलो आहे. आणि कसं आहे ना, आता तुला जर सांगितलं की मी तुला सिलेक्ट नाही केलं आहे कारण की हे कारण आहे तुझं, मग तुला कळतं की ठीक आहे हे कारण आहे माझं, चुका होत्या माझ्या, हां ह्या चुका होत्या किंवा असं असं झालं, मग मी दुरुस्त करेन. जर तुला माहीतच नाही तर मग तू मेहनत तरी कशावर टाकणार. सो आणि माझ्याकडे फॅमिली बॅकग्राऊंड पण म्हणजे असं, वडील पोलीस खात्यात होते, पण म्हणजे असं कोणाला तरी विचारावं जावं वगैरे असं पण कोणी नव्हतं, त्यांनाही काही माहीत नाही ना, काय सांगणार. आता ह्या प्लॅटफॉर्मवरती म्हणजे थँक्स टू यू की तुम्ही असे जे प्लॅटफॉर्म उभे केले ज्याच्यामध्ये आम्ही बोलू शकतो, सांगू शकतो की काय असतं ती टेस्ट, काय बघतात ते वगैरे. त्यावेळेस आमच्याकडे हे नव्हतं यूट्यूब. हां यूट्यूब तर नंतर सुरू झालं, कारण त्याच्यावरती एवढे असे कंटेंट नसायचे ना. आम्हाला असं मेजर भेटला कोणीतरी भारी भारी वाटायचं, हा भेटले आम्हाला, हे दिसले आम्हाला असं. सो मग फायनली मी शेवटच्या अटेम्प्टला मी रेडी झालो आणि तिथं मी सिलेक्ट झालो आणि तो हायेस्ट मेरिटमध्ये आलो मी तेव्हा. अरे वा. आणि देन आय जॉईंड ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नईमध्ये, तिथे ट्रेनिंग घेतली. स्वप्न तर पूर्ण झालं होतं, पण ना आपण ते ऑपरेशनबद्दल बोलण्याआधी पण मला 1-2-3 मला ट्रेनिंगबद्दल पण सांगायचं होतं की जनरली आपल्याला दिसतं की खूप छान युनिफॉर्म आहे आणि मस्त हँडसम एक आर्मी ऑफिसर वगैरे दिसतो आपल्याला, आणि तो युनिफॉर्म बघून खूप गर्व वाटतो, आपण आपसुकच हात असा सल्यूट मारला जातो, पण त्याच्या पाठीमागं खूप मेहनत आहे. म्हणजे आता मी एक किस्सा सांगतो, आम्ही जेव्हा चेन्नईला गेलो होतो आणि चेन्नईची जी ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी ना टफेस्ट आहे अकॅडमी, बिकॉज बाकीच्या अकॅडमीज आहेत म्हणजे त्या पण टफ तेवढाच इक्वली आहेत, पण जसं आता NDA झाली पुण्यामध्ये आपल्या, आता पुण्यामध्ये तुला माहिती पुण्याचं वातावरण कसं आहे, तू जर इंडिया फिरून आलास नॉर्थला किंवा साऊथला, दोन्हीकडे एक्स्ट्रीम आहे. म्हणजे एकीकडे खूप थंडी पडते, खूप गरमी खूप आहे, पुणे आपलं खूपच सुंदर आहे त्यामध्ये, किंवा डेहराडून सुद्धा आहे म्हणजे आहे. पण चेन्नईमध्ये एवढी गरमी असते, म्हणजे तिथं फक्त 3च प्रकारचे वातावरण असतात, गरमी, खूप गरमी आणि अति गरमी. सो जेव्हा असा पुशअप्स जोर मारायचो आम्ही, ते असे स्किन लागायची त्या टारमध्ये, कारण की एवढ्या वेळ धरायला पण लागायचं ना, ते असे ब्लिस्टर्स व्हायचे पूर्णपणे, है ना, काय म्हणतो आपण त्यांना, ब्लिस्टर्स, ते फोडा वगैरे रोलिंग करायला लावायचे आम्हाला सारखे, तर इथे सगळे असे गड्डे पडायचे असे ब्लिस्टर्सने, आणि मग त्याच्यामध्ये छोटे छोटे ते कंकड असायचे ना आपले, मुरुम, ते मुरुमचे घुसायचे. अरे मग तो माझा जो बडी, आता आज हीज नाव मेजर माझ्यासोबतचा कोर्समेट, तो बसून काढणार, मी त्याचे काढणार. तर ते सिनियर आम्हाला सांगायचे की तुम्हाला लेफ्टनंट व्हायचं ना, म्हणजे ऑफिसर व्हायचं ना, 2 स्टार्स इथे येणार ना, हे स्वप्न आहे ना, ते आधी हे स्टार्स आले पाहिजेत. सो म्हणजे दिस लेवल वगैरे, आणि खूप एक्स्ट्रीम लेवलची ट्रेनिंग, म्हणजे त्याच्यामध्ये बरेच जण पळून पण जातात, झेपत नाही बऱ्याच जणांना. सो कारण की सुरुवातीला खूप तुम्हाला तोडलं जातं, सायकोलॉजीसुद्धा, म्हणजे सायकोलॉजिकली सुद्धा, मानसिकरित्या. हां, खूप फिजिकली तर आहेच आहे, त्रास खूप दिला जातो, पण सायकोलॉजिकली तुम्हाला खूप छळलं जातं वगैरे, कारण की, आणि ते गरजेचं पण आहे. बरोबर. म्हणजे इथं आपण रॅगिंग वगैरे म्हणतो, ते रॅगिंग वगैरे काहीच नाही, असं काहीच नाही म्हणजे कॉलेजमध्ये तर काहीच नाही. सो कारण की कसं आहे, ही रिक्वायरमेंट आहे जॉबची. आता उद्या तू आर्मीमध्ये आहेस, तू बॉर्डरवर आहेस, युद्धासाठी तू जाणार, तुला जर इन केस तू दुश्मनच्या हाती लागलास, पॅनिक वगैरे, हां, आणि तुला 2 तोवाट दिले, म्हणले की सांग रे कुठे हेडक्वार्टर, सांगतो ना कशाला मारतो. बरोबर, म्हणजे काय उपयोग नाही ना त्याचा. पण अशी पर्सनॅलिटी की किती मारायचं तोंडातून एक शब्द नाही निघणार, अशी पर्सनॅलिटी पाहिजे ना तुला. बरोबर आहे. ठीक आहे. आणि आपला तो इतिहास येतो तसा, तो स्पेशली आपल्या मराठ्यांचा तर तो इतिहासच आहे. म्हणजे काही तुम्ही जिवंत असताना नखं काढलीत, पण तोंडातनं काही शब्द नाही गेले राजांबद्दल. सो पोस्टिंग्स माझ्या पहिली तर माझी राजस्थानमध्ये आली होती, आणि ते पण खूप छान किस्सा आहे. म्हणजे की लहान असताना मे बी आय डोंट नो 97 साली एक मूवी आला होता बॉर्डर, तुला माहीत असेल का? बॉर्डर, हां, सनी देओलचा, आणि खूप आवडायचा मला तो. तेव्हा 7वीत होतो आणि खूप वेळा बघितला. तर ते त्याचे परिणाम, त्याचा म्हणजे इन्फ्लुएन्स तर असायचाच. तर त्याच्यामध्ये जर तू ती बघितली असेल मूवी ना, तर त्याच्यामध्ये लोंगेवाला, सादेवाला हे युद्धभूमी होते आपल्या, म्हणजे राजस्थानच्या, हे पोस्ट होत्या तिथे, लोकेशन्स होते जिथे युद्ध झालं होतं 71चं. मग तिथे ते 23 पंजाब. सो ते मला खूप फॅसिनेटिंग वाटायचं, अरे वा, सनी देओल वगैरे हे. आणि फर्स्ट पोस्टिंगच माझी जेव्हा ऑपरेशन एरिया आली, तो लोंगेवाला सादेवाला मिळाला. म्हणजे मी तिथे गेलो आणि मला कळालं की हे राजस्थानमध्ये हे आमचे ऑपरेशन एरिया, की इथंच 71चं युद्ध जे घडलं होतं वगैरे. आता मी तिथे
मी टँक्स घेऊन जातोय, मी पोफोर्सच्या गन्स घेऊन जातोय. अरे वा. सो म्हणजे असं खूप खूप स्वप्न जी होती ती येतात आपल्या ह्याच्यामध्ये, म्हणजे आपण साध्य करू शकतो. तर त्यासाठी खूप आपल्याला जिद्द पाहिजे आणि चिकाटी पाहिजे, म्हणजे या दोनच गुण आहेत. खूप तुम्हाला हुशार होण्याची गरज नाही आहे आर्मीमध्ये. हां, आर्मी किंवा कुठलंही तुमचं स्वप्न असेल. असं म्हणजे माझं पर्सनल माझा जो अनुभव आहे माझ्या आयुष्यातला तो ह्याच्यासाठीच आहे की आर्मी असेल का तुमचं आणखीन पण तुम्हाला जे काही स्वप्न तुमचं असेल की तुम्हाला काय खूप हुशार किंवा खूप हे तुम्हाला फक्त चिटकून राहायचं त्या गोष्टीसाठी. तुमची ती जिद्द सोडून नाही द्यायची, इच्छाशक्ती ती कमी नाही होऊ द्यायची. ओके. पण मग जेव्हा काश्मीरमध्ये गेलो तेव्हा तर आणखीनच जास्त चांगले अनुभव आले होते तेव्हा. आणि 2015, 16, 17, 18 म्हणजे आणि तो काळ पण खूप ॲक्टिव्ह होता. म्हणजे बऱ्याच आता म्हणजे जसे हे उरी सर्जिकल स्ट्राईक वगैरे हे सगळं जे म्हणजे आता हे सगळे सोशल मीडियाचे वगैरे कन्सेप्ट आहेत. असं सर्जिकल स्ट्राईक वगैरे आम्ही नाही म्हणत त्याला बऱ्याच वेगळ्या टर्म्स असतात आर्मीमध्ये. पण ते आता झाले त्याच्यावरती मूवीज वगैरे. हां, तर उरीचा जेव्हा जो अटॅक झाला होता त्याच्या आधी पूंछमध्ये पण झाला होता अटॅक. ओके. हां, मी पूंछमध्ये होतो तेव्हा काश्मीरमध्ये असताना. अच्छा. सो एकतर काय असतं, हा सप्टेंबरचा महिना होता जर बहुतेक मी इफ आय एम नॉट रॉंग डेट असेल तर काहीतरी 18 सप्टेंबरला उरीमध्ये झाला होता. तर 10 सप्टेंबरला 9 सप्टेंबरच्या आसपास तो पूंछमध्ये पण झाला होता. एकतर तो काळ असा असतो सप्टेंबरचा, काश्मीरमध्ये बर्फ सगळा वितळतो म्हणजे एप्रिल मे जूनपासून. जून जुलैपासून मग थोडासा पावसाळा पण सुरू होतो. मग जरा ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत पाऊस थांबतो. मग तो असा पिरियड असतो ना की बर्फ सगळा वितळलेला आहे, पाऊस पण थांबलेला आहे आणि रस्ते जे असतात म्हणजे बऱ्याच ठिकाणी रस्त्यावरती बर्फ असला की ते क्लोज होतात. म्हणजे डिसेंबर जानेवारीपासून जे रस्ते क्लोज होतात ते नंतरच उघडतात. तर तो एक असा पिरियड असतो की त्याच्यामध्ये रस्ते पण ओपन झालेले आहेत, जास्त पावसाळा नाही आणि बरेच इन्फिल्ट्रेशन्स होतात. म्हणजे बरीच घुसखोरी त्या काळात होते. सो तो पूंछमध्ये अटॅक झाला होता. 3 दिवस ते ऑपरेशन चाललं होतं. त्यांनी एक बिल्डिंगमध्ये ते दगा धरून बसले होते. अच्छा. 3 टेररिस्ट होते तेव्हा तिथे. तिघांना आमचे वेगवेगळ्या इन्फंट्री बटालियन्स होत्या तिथे. पण आमचे कमांडर खूपच हुशार आणि खूपच ते पण मराठीच होते. अरे वा. हां, सरांचं नाव नाही घेऊ शकत बिकॉज ही स्टील सवी. तो त्यांनी जे लीड केलं त्यांच्यामुळंच आम्हाला कुणाला खरोश पण नाही आली. अरे वा. आणि त्यांच्या 3 दिवसांतर अशा डेड बॉडीज बाहेर काढल्या त्यांच्या. सो तिथं तर बिल्डिंग ती अंडर कन्स्ट्रक्शनच होती. सो ते त्यात म्हणजे कम्पॅरेटिव्हली बाकीच्यांची तुलना केलं तर ते खूप सोपं होतं. आम्ही कारण की तिथे काही हॉस्टेज नव्हते, फक्त तेच होते आणि लोकेशन क्लिअर होतं. सो त्यांना आम्ही भरपूर ठोकलं म्हणजे रॉकेट लॉन्चर्स, मशीन गन्स, एक्सप्लोजिव्ह वगैरे. आणि मग शेवटी तो एक इंड्युरन्स असतोच ना त्यांचा की गेले आणि नंतर मग आम्हाला कळालं की तिथून रिस्पॉन्स येत नाही आहे, काहीच फायरिंग येत नाही, खूप तास झाले म्हणजे डेड झालेत ते. मग काही काळानंतर जाऊन त्यांना डेड बॉडीज काढली. पण त्याच्यानंतर जेव्हा उरीमध्ये झालं तर उरीमध्ये थोडंसं आपले खूप जवान तिथे शहीद झाले. त्याच्यानंतर ते सगळं जे लोक सोशल मीडियावरती सर्जिकल स्ट्राईक वगैरे म्हणतात, पण ते झाल्यानंतर तिथे आम्ही होतो LC वरती, लाईन ऑफ कंट्रोल जे म्हणतात झाल्यानंतर. हां, ते सगळं झालं म्हणजे मला सकाळी कॉल आला होता माझ्या COचा की भाई वो अंदर घुसे अभी अपने पॅरा के जो कमांडोज आहे. आणि त्यांनी ठोकलंय सगळे जे टेररिस्ट कॅम्प्स वगैरे होते वगैरे. आता त्याचा रिटॅलिएशन येणार, त्याचा बदला परत होणार. मग त्याच्यानंतर ना जो पुढचा काळ होता ना, पुढचे काही महिने भरपूर बंबारमेंट झाली म्हणजे आमची पोस्ट आणि त्यांची पोस्ट. सो ते घुसखोरी तर होतेच. पण जेव्हा क्रॉस बॉर्डर्स आमच्या पोस्ट म्हणजे लाईन ऑफ कंट्रोलवरती आम्ही होतो तिथे माझ्या अंडर 5 किलोमीटरचा एरिया होता. म्हणजे 5 किलोमीटरची जी लाईन ऑफ कंट्रोल आहे आणि तिथे एक फेन्सिंग करून ठेवलेली असते. मग तिथे जवळजवळ 100 जवान होते ज्यांचा मी कमांडर होतो तिथे. आणि मग एक दिवशी मला इंटेलिजन्सकडनं म्हणजे काय झालं होतं की आमची एक पेट्रोलिंग पार्टी चालली होती मराठा रेजिमेंटची. तर ते सकाळी पहाटे जाताना तिकडच्या पोस्टने पाकिस्तानवाल्यांनी त्यांनी ID लावले होते. इम्प्रोवाइज एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस असतात, बॉम्ब असतात ते लावले होते आणि रिमोटने त्यांनी उडवले. तर त्याच्यामध्ये आमचे 4 जवान गेले. ते खूप आम्हाला इमिजिएटली काही ना काहीतरी लगेच रिस्पॉन्ड द्यायचा होता. मला लगेच ऑर्डर आली की तू तयार राहा, ह्या सगळ्या पोस्टवरनं त्यांनी तिथूनच आले असणार आहेत ते वगैरे. आणि तो दिवस मला कधीच विसरत नाही. म्हणजे रात्रभर मी असा म्हणजे झोपलोच नव्हतं. आमची ही टीम की सकाळी पहिली जेव्हा सूर्याची किरण येईल तुझा पहिला बॉम्ब त्या पोस्टवरती पडला पाहिजे.
सो आणि ह्याचसाठीच तर आर्मी जॉईन. म्हणजे सैन्यात आलो होतो आणि एवढे वर्ष झाले आणि ज्याच्यासाठी आम्ही ट्रेनिंग घेतली, ज्याच्यासाठी तयार झालोय, ती गोष्ट ॲक्च्युली अशी समोर आली होती ती. प्रॅक्टिकल करायला. हां, येस येस एक्झॅक्टली. आणि समोरच आहे पोस्ट, अशा खूप समोरच असायच्या अशा. आणि मग माझ्या ज्या गन्स होत्या सगळ्या त्या रेडी करून ठेवलं मी. 10 वेळा चेक करून सांगायचो की सगळं तयार आहे ना, सगळं तयार आहे ना, हे ना ते. आणि ते बघितलं होतं ना मी. म्हणजे आपले इनफॅक्ट ती मराठा रेजिमेंटच होते की आपले जवान गेले होते. सो ते बघितल्यावरती पण ते खूप चीड असते. आणि कसं आहे अभिषेक ना, की आम्ही तिथे म्हणजे तिथे सगळे एक ब्रदरहूड असतं. म्हणजे भाऊ आहेत सगळे आपले, ती फॅमिली येते. आणि फॅमिलीतला कोणी आपला गेला असं एवढं मारलं तर ते एक वेगळ्या प्रकारचं इमोशन असतं तिथे सगळ्यांचंच. माझी रेजिमेंट सरदार रेजिमेंट होती, सिख. खालचा सगळे पलटण होते, सगळे सिख होते. आणि जे जवान गेले होते ते मराठा रेजिमेंटचे होते. पण डिफरन्स काहीच नव्हता आमच्या दोघांमध्ये. आमचा सरदार पण तेवढाच चिडला होता की माझा भाऊ गेला आहे आणि साहब इनको ठोकना है, अभी छोडना नाही इनको अभी. यस. म्हणजे सकाळी मला ऑर्डर आली आणि बरोबर मी म्हणजे 4-5 तास एक असं म्हणजे म्हणतात चुन चुन त्यांना म्हणजे जगूच दिलं नाही, श्वास पण घेऊ दिला नाही मी त्यांना. अरे वा. बिंदास ठोकलं तेव्हा. आणि 2017ची गोष्ट आहे, 17ची असेल. तो दिवस खूप छान गेला. दुपारी संध्याकाळी आम्ही खाली उतरलो, त्या एक पोस्ट असते तिथून खाली उतरलो वगैरे आम्ही. मग बेसवरती आलो. आमच्या बेसवरती आल्यावरती छान वाटलं, असं मस्त की किती जणांना तुम्ही हे केलं? खूप साऱ्या 7-8 पोस्ट होत्या त्यांच्या अशा. सो भरपूरच त्यांना नुकसान पोचवलं होतं आम्ही, म्हणजे आमच्या गन्सने. आणि त्या दिवशी खूप छान वाटलं होतं की यस, की आज काहीतरी फर्स्ट ऑपरेशन होतं ते तुमचं? हां येस, इट वॉज माय फर्स्ट ऑपरेशन. म्हणजे त्यामुळेच तो खूप असं माझ्या डोळ्यासमोर. पण ते फर्स्ट ऑपरेशन म्हणजे फर्स्ट कसं होतं ना, फर्स्ट बंबार्डमेंट ती होती, पण त्याच्यानंतरचा दिवस खूप मला जास्त आठवतं जेव्हा मी त्यांच्या अटॅकमध्ये आलो होतो. त्या दिवशी काय झालं की त्या दिवशी तर आमच्याकडे इनिशिएटिव्ह होता, म्हणजे आम्ही सुरू केलं होतं त्यावेळेस बदला घ्यायचा म्हणून. आणि त्यांना त्यांच्यावरती एकदम सरप्राईज अटॅक झाला तो. सो त्यांचं भरपूर नुकसान केलं होतं आम्ही. ॲम्ब्युलन्स वगैरे पण दिसल्या होत्या त्यांच्या बरेच वगैरे. आणि मग ते व्हाईट फ्लॅग घेऊन येतात बाहेर, बस करा. हारलो आम्ही. हां, ते भरपूर बघितलेत आपण. संध्याकाळी मस्त छान वाटलं वगैरे. म्हणजे खूप थकलो होतो आम्ही. ते त्याला बरीच म्हणजे इव्हन फायर्स करणं, सगळं वरती चढणं, हे करणं, ऑब्झर्व करणं, ते सगळ्या एरियामध्ये पण एक्झॉस्ट होतच तुम्ही. बरोबर. पण ते कधी फिजिकली जरी तू थकला असेल तरी असं मनाने खूप छान वाटतं की आज काहीतरी केलं, काहीतरी करून दाखवलं. पण मग दुसऱ्या दिवशी काय झालं, दुसऱ्या दिवशी मला दुपारी 2-2:30 वाजता कॉल आला. आपले बरेच ना इंटेलिजन्स जे असतात त्यांचे सोर्स असतात आपले तिथे, आपण खूप ॲक्टिव्ह आहोत. मला आला होता की भाई तूने उनको बहुत ठोका है कल यार, म्हणजे बट अभी तू बी रेडी. कारण त्यांनी रात्री ते आपलं जे UAV असतं ना, अनमॅन्ड व्हेरिकल, रिमोट एक प्लेन असतं ते. अच्छा. त्याच्यात अनमॅन्ड म्हणजे त्याच्यामध्ये कोणी बसत नाही, असं एक जसं आता तुम्ही ड्रोन म्हणता, ड्रोन. पण ते ड्रोन नाही आहे, ते खूप मोठे असतात. म्हणजे मोठे प्लेन्स असतात, ते खूप हाईटवरती जातात. त्यांच्याकडे बरेच ते फक्त असं सोडतात. हो, ते सोडतात वरती आणि ते डिटेक्ट करतात सगळं. ओके. कुठे काय लोकेशन्स आहेत, काय कुठून फायर आला होता, मग त्याचा ते एक्झॅक्टली पिकअप करतात. इथून फायर आला होता असं झालं लोकेशन्स. हां, मग ते पिकअप केल्यावरती मग मला त्यांनी सांगितलं की त्यांनी तुझं बरोबर पिकअप केलं बरं का, आता तू यू बी रेडी. कारण की त्यांचा तर रिटेलिएशन येईल, त्यांचा बदला येईल तुमच्या, आणि तुझ्यावरती भरपूर ते नजर ठेवून आहेत. आपले सोर्सेस वगैरे पण असतात सगळे, ते सांगतात. आणि जनरली हे पण म्हणजे टाईम पण आला की शाम तक सुरू हो जाएगा फायर तेरे बेस के ऊपर. ओके. कारण ती मोटर पोझिशन होती आमची, मोटर्स होत्या खूप मोठ्या. सो म्हटलं ठीक आहे, आता तयारी करायला पाहिजे मला पण. आणि मग मी सगळ्या पोस्ट कमांडर्सला बोलवलं. हां, म्हणजे आता सगळ्या हवेतनं गोळे येत आहेत मोठे. तुम्ही बाहेर नाही पडू शकत बंकरच्या. म्हणजे तुम्ही मूर्ख आहात, जर तुम्ही बाहेर पडला तर तुम्हाला कुठूनही लागणार वगैरे. तुम्हाला आतच बसून तुम्हाला तिथे जागा धरून बसावं लागतं किंवा तुम्हाला तिथून डिफेंड करावं लागतं. मग तुमचं खाणं पिणं वगैरे 8 तास, एक दिवस, म्हणजे काही नो मूव्ह झाला की नो मूव्ह, माहीत नाही कधी बाहेर पडणार तुम्ही. तुम्हाला सगळं राशन बिशन पण तेव्हा स्टॉक करून ठेवावं लागतं. असं नाही की तू चला आता लंच ब्रेक आहे म्हणून जाऊ आपण. सो पाणी संपलंय जरा घेऊन येतो, थांब टाईम प्लीज वगैरे, असं नाही म्हणत. मग हे सगळं ब्रीफिंग देण्यासाठी मी सगळ्या पोस्ट कमांडर्सला बोलवलं की असं करू. पण तेवढ्यात काय झालं, सगळ्यांशी मी बोलत होतो आणि एकदम आवाज आला फिनचा करणं आणि ब्लास्ट. आणि माझा एक सुभेदार होता सरदार, तो बाहेर पडला आणि त्याने बघितलं की असं समोर आमच्या असं ब्लास्ट झाला खूप मोठा. आणि तो एवढंच म्हटलं, ओ साबजी सुरू हो गया. मला काय कळणार तिथून
लेफ्ट राईट एकदम 50, 60, 100 धडाधड बॉम्ब सुरू झाले आमच्या पोस्टवरती. सगळे मोटर शेल्स असे वेगवेगळ्या ठिकाणी. मला काहीच कळालं नाही. आणि हे असंच असतं, 4 वाजता म्हणल्यावरती ते काय 4ला सुरू थोडीच करणार आहेत. मला आता टेन्शन असं आलं की अरे सगळ्या पोस्टवरनं तर मी सगळ्या JCOs वगैरे जे मेन कमांडर्स आहेत त्यांना इथं बोलवलं मी. पोस्टवरती आता सगळे जवान आहेत आता, तर त्यांना कोण गाईड करणार, कारण बरेच जण नवीन पण असतात वगैरे. आणि तेव्हा असं पण झालं की म्हणजे नशीब एवढं वाईट की जो एक बॉम्ब पडला तो आमचे खालचे जे केबल्स असतात कम्युनिकेशन, ज्याच्याशी मी फोनवरती सगळ्यांशी कनेक्टेड असतो, आमची लाईन असतात ते, त्याच्यावरतीच पडला. तर सगळ्या केबल्सच तुटल्या होत्या. म्हणजे मला कुणाशी बोलायला पण, ज्या खाली पोस्ट ज्या पोस्ट मी दिसत नाही, म्हणजे कसं असं डोंगर असा इथून असा सुरू होतो आणि इकडे खाली जातो. काय काय जे डोळ्यांनी दिसतात ते दिसू शकत होतं, पण ज्या दिसत नाही त्यांच्याशी मला माहीतच नाही की ते जवान बाहेर आहेत, पेट्रोलिंगला गेलेत, हां ते कुठे आहेत, त्यांना सांगायला पाहिजे की आता माझ्या इथं बॉम्ब पडला, तुम्ही आत जावा, आता बाहेर पडू नका तुम्ही. आणि आता म्हणजे त्यांनी पाकिस्तान आर्मीने आता सीमा उल्लंघन केलंय, फायरिंग स्टार्ट झाली, आतच बसा तुम्ही आता. अपडेट देता येत नाही, कसं करणार ना, फोनच आलेच कट झाला सगळं. पण तो असा एरिया की तिथे काही मोबाईल काय चालत नाही, तिथं यूज पण करू शकत नाही आणि काही नेटवर्क पण नसतो, सगळं जंगल एरिया आहे. पण नशिबाने म्हणजे कोणाचाच काही इजा झाली नाही. आणि कसं आहे अभिषेक, तू कुठल्याही पण आर्मी ऑफिसर्सला विचारशील ना की तुमच्या मताने यशस्वी मिशन किंवा यशस्वी ऑपरेशन कुठलं तुमचं, तर तो कधीच कोणी हे म्हणणार नाही की ह्या मिशन केलं आणि मला शौर्य चक्र मिळालं, मला हे मेडल मिळालं. प्रत्येकजण हे म्हणतील की मी जेवढी टीम घेऊन गेलो होतो ती अख्खीच्या अख्खी टीम मी तशीच्या तशी परत घेऊन आलो. हे सर्वात मोठं यश आहे प्रत्येक एका आर्मी कमांडरचं. ओके. आणि हे सर्वात मोठं सुख आहे. मला किती मेडल्स मिळाले, किती शौर्यचक्र वीरचक्र मिळाले, याच्याशी कुठल्याच ऑफिसरला हे नसतं. मेन काय असतं की जो माझ्यासोबतचा जवान आहे तो व्यवस्थित सुट्टीवरती घरी गेला आणि त्याची छोटी मुलगी त्याला वेलकम करते त्याच्या घरी, हे सुख खूप मोठं असतं, किंवा तो स्वतःच होता. सो तिथे बसल्यावरती ते सगळे सुरू झाले होते. आणि आता मी तुला कसं पिक्चरमध्ये सांगू की इट वॉज अ मोटर शेल्स, म्हणजे मोटर्सचे बॉम्ब्स होते, ते छोटे मोठे नव्हते. ओके. एक मोटर शेल एवढा मोठा असतो असा, त्याच्यामध्ये जवळजवळ 2.5 किलोचं TNT असतं, एक्सप्लोजिव्ह असतं ते. ओके. म्हणजे ते सांगायचं म्हटलं तर हँड ग्रेनेड असतो ना आपला, ग्रेनेड असतो, तर ग्रेनेडचं जनरली मूवीजमध्ये वगैरे तुम्ही ऐकलं असेल ब्लास्ट किती होतो, त्याच्यामध्ये काही ग्राम्स TNT असतं. ओके. एका ह्याच्यामध्ये तर जवळजवळ खूप सारे म्हणजे 20-25 असे ग्रेनेड्स एकत्र केले तर एक मोटरचा शेल एक्सप्लोड होईल. ओके. इतकं 850 शेल्स पडत होते आसपास. सो म्हणजे अशी वीज अशी कानाच्या बाजूला कडाडती असा आवाज येत होता. अख्खी ती अशी आमची जी बंकर होता तो, त्याला स्टील पिढी म्हणतो आपण, ते असा हालत होता तो सगळा. पण आता तेव्हा माझ्या डोक्यात विचार आला की यार आता तर गेलोय आपण, म्हणजे पहिला विचार तर असा आता इथं ढिगाऱ्यातनंच माझी बॉडी काढतील किंवा बॉडीतलं पण काय राहील का नाही माहीत नाही. कारण की जेव्हा ते स्प्रिंटर्स पडतात ना असे ब्लास्ट होतात सगळे, स्प्रिंटर्स असे उडतात आणि त्यांचं वेलॉसिटी म्हणजे असे 500-600 मीटर पर सेकंडच्या स्पीडनी जातात ते. बॉम्बचा मेन इंटेन्शन का थ्रेट असतो तो, त्याचा काय धोका आहे की व्हायब्रेशन तर असतातच, तुम्ही त्या रेडियस मध्ये असलं तर तुमचं पण तो रेडियस मध्ये असेल तर असा एवढा मोठा लोखंडाचा तुकडा आहे, असा मोठा हेवी, तो तुला असं गोळीच्या दिशेने तुझ्या अंगावरतून असं जातोय, तो कुठेही तुला कापतोय, इथून कापतोय, असा जातो. आणि एक नाही, असे 1000 स्प्लिंटर्स त्याच्यातून निघतात. ह्या एका गोळ्याबद्दल बोलतो मी. आता असे सगळे पडत होते. जनरली अशा ठिकाणी तुम्ही बाहेर पडायचं नसतं, म्हणजे तो मूर्खपणा होईल. पण मला एक तिथे दुसरा थॉट ते आला की मी इथला कमांडर आहे आणि मला काहीतरी रिस्पॉन्ड केला पाहिजे. आणि इथं बसून काही न करता मरण्यापेक्षा काहीतरी करून मरेन, ॲटलिस्ट जीवाला तरी शांती असेल की त्यांनी माझ्यावरती अटॅक केला, ठोकत होते मला, पण मी एक तरी त्यांना ठोकला. ठीक आहे. आणि मग काय, मी सोलापूरचाच आहे, अक्कलकोट स्वामींचं नाव घेतलंच, म्हणलं की आता बाहेर पडायचंच आपण. मग ते मी BPGs वगैरे घातले, हेल्मेट लावलं आणि मग बाहेर पडलो. आणि माझी एक पोस्ट 100 मीटर वरती होती अशी ती. सो तिथून पळून वरती जायचं होतं आणि तिथून मला ऑर्डर्स द्यायचे होते की माझे पण मोटर्स आता स्टार्ट करू मी वगैरे त्यांच्यावर. आता कसं असतं बघ ना की जसं आता एक बॉक्सिंगचं रिंग आहे, आता आपण एकमेकांना मारायला सुद्धा, आता मी असं बसलो आणि तू मला खूप मारतोयस, मार खाणारच. पण मी एक जरी बॉक्सिंगचा पंच काढला तर तू थोडासा थांबशील, मग मला जरा वेळ मिळेल श्वास घ्यायला पण.
बरोबर. सो मी तिथून बाहेर पडताना म्हणजे आता माहीत नव्हतं काय होणार आहे, पण हेच ठरवलं. आणि हे पण लेसन्स लर्न आहे. म्हणजे हे मला सगळ्यांना तेच सांगावंसं वाटतं की आयुष्यामध्ये जर अशी काही सिच्युएशन आलीच आहे की आता आता बहुतेक आपण जाणारच आहे, तर शेवटपर्यंत चॉईस तुमच्या हातात आहे नक्कीच. की नेहमीच काही न करता फेल होण्यापेक्षा काहीतरी करून फेल व्हा. शेवटचा अटेम्प्ट देऊन बघा. थोडासा काय शेवटचा एफर्ट राहिला असेल देऊन बघा. तसंही जर तुम्हाला असं वाटत असेल ना की सगळंच संपलंय, आता काहीच नाही आयुष्यात राहिलं आहे, आता काहीच होणार नाही आहे, तर ठीक आहे ना. काही न करून मरण्यापेक्षा काहीतरी करून मरा. ॲटलिस्ट शेवटचा मोमेंट तरी तुमचा तो ह्याच्यात आहे. आणि मग मी जे पळालो ते 100 मीटर असा जीव तो म्हणजे असं म्हणतात ना मुठीत घेऊन वगैरे, आणि सगळे असे लेफ्ट राईट ते बॉम्ब ब्लास्ट होते तसे दिसत होते मला. पण नशीब गॉड ग्रेस म्हणतो जे काय असेल ते, की तिथून पळालो, एकही स्प्रिंटर लागला नाही आणि मग वरती पोचलो. आणि मग तिथून मी रेडिओ सेट घेतला तो आणि ऑर्डर दिली की नाव यू फायर त्यांच्यावरती. आमचे मोटर्स त्यांच्यावरती फायर सुरू झाले. मग ते थोडेसे शांत झाले कारण त्यांच्यावरती पण बॉम्ब येऊ लागले. मग नंतर मला कळालं की सगळ्या कुणालाच काही इजा झाली नाही, सगळे आपले आहेत. मग नंतर मी ठरवून जे काय ठोकलंय त्यांना 8 तास व्यवस्थित रात्रभर सुरू. NSG म्हणजे काय, त्याला ब्लॅक कॅट कमांडो पण म्हणतात. सो आणि हे आपल्या इंडियामधले सगळ्यात बेस्ट आणि एकदम खतरनाक मानलेले जाणारे हे कमांडो मध्ये स्पेशल फोर्सेस आहेत. सो काय सांगाल म्हणजे NSG म्हणजे काय? सो NSG म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स. सो काय झालं होतं की 1984 मध्ये एक खूप मोठं ऑपरेशन झालं होतं भारतामध्ये, अमृतसरमध्ये, ऑपरेशन ब्लू स्टार. बरोबर. ऑपरेशन ब्लू स्टार काय होतं बेसिकली, त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही, एवढंच होतं की एक जे आपले जे शीख कम्युनिटी आपली जे आहे त्यांचं खूप मोठं खूपच धार्मिक स्थळ आहे ते, खूप मोठं. जसं आपल्यासाठी पंढरपूर आहे, बरोबर, गोल्डन टेम्पल, तुळजापूर, हां गोल्डन टेम्पल, तसं त्यांच्यासाठी खूप जास्त असं ते आहे. तर तिथे हॉस्टेज सिच्युएशन क्रिएट झाली. त्या हॉस्टेजमध्ये तिथे जे खलिस्तानी आतंकवादी होते त्यांनी तिथे हॉस्टेजेस बनवून हे करून ठेवलं आणि ते आपल्या भारताच्या आतमध्ये होतं. सो त्यावेळेस 84 मध्ये म्हणजे बरोबर 40 वर्ष असतील आता झाली, बरोबर, हे जूनच्या आसपासची गोष्ट आहे. तर 40 वर्षाखाली त्यावेळेस भारताच्या सैन्याकडे अशी वेळ नव्हती आली की आपल्या आतमध्ये, आपल्या शहरामध्ये, आपल्या गावांमध्ये अशी सिच्युएशन झाली जिथे जाऊन सैन्याला लढावं लागलं. कारण सैन्य तोपर्यंत कुठे लढत होतं, बाहेर, बॉर्डरवरती, बरोबर, बाहेर, देशाच्या बाहेर ना, म्हणजे बाहेरच्या पाकिस्तान आर्मी सोबत, चायनीज आर्मी सोबत, एवढंच आपल्याला माहित होतं. बरोबर. आता आतमध्ये झालं आणि झालं त्याच्यानंतर ना हॉस्टेज सिच्युएशनला कसं बघायचं, म्हणजे जेव्हा तुम्ही एका नागरिकांना म्हणजे सिव्हिलियन्सला तुम्ही हॉस्टेज धरून ठेवलं एका ठिकाणी बिल्डिंग्समध्ये आपल्याच एरियामध्ये, तर काय करायचं हे आपल्याकडे त्यावेळेस अशी कुठली फोर्स नव्हती. कारण आर्मीला एवढंच माहिती आहे की बॉर्डरवरती जायचं आणि सैन्याशी युद्ध लढायचं, बरोबर. मग तेव्हा तिथे आपण बरेच आपले जवान पण शहीद झाले त्या ऑपरेशन नंतर. मग असं गव्हर्नमेंटला हे रिअलाइज झालं, जाणीव झाली, अशी एक फोर्स आपण तयार केली पाहिजे की जी इंटरनल सिक्युरिटीमध्ये, म्हणजे जसं त्यावेळी जे खलिस्तानी आतंकवादी होते त्यांनी हे जे केलं, तर कुठल्याही आतंकवाद्यांनी आपल्या आतमध्ये शहरामध्ये येऊन जर धुमाकूळ घातला, आतंक केला, त्याला सामोरे जाईल. आणि त्याच्यामध्ये पण स्पेशलायझेशन काय आहे की हॉस्टेज बनवलं कोणाला तर त्यांना कसं रेस्क्यू केलं जाईल. ठीक आहे, आपल्याकडे आधी कमांडोज असायचे, पॅरा कमांडोज वगैरे, की जे काय करायचे, जे दुश्मनच्या एरियामध्ये जायचे, तिथे जाऊन त्यांचे ब्रिज उडवायचे. का उडवायचे की जे रिइन्फोर्समेंट येणार आहे, म्हणजे आपलं सैन्य त्यांच्या सैन्याशी लढतंय, त्यांचं सैन्य सगळं मेलं आणि दुसरं पाठीमागून जे सैन्य येणार आहे ते एका ब्रिजवरनं येणार असेल तर आपले कमांडो जाऊन त्याला उडवून टाकायचे. म्हणजे ते मागे येणारं सैन्य पण येणार नाही, म्हणजे आपण हा एरिया कब्जा करून टाकला, बरोबर. हे आपले कमांडोजला माहित होतं. पण आतमध्ये काय करायचं की ही बिल्डिंग आपलीच आहे, हे मंदिर होतं है ना. उद्या न्यूक्लिअर पॉवर प्लांट असेल किंवा जसं ताजमध्ये झालं, आपले हॉटेल आहे, तू हॉटेलला उडू नाही शकत असं, बरोबर. कारण की हॉस्टेजेस आपली लोक आहेत तिथे, लहान लहान बाळं असतील, मुलं असतील, बायका असतील, वयोवृद्ध असतील, त्यांना त्या आतंकवादीने धरून ठेवलं. आता काय करायचं. तर आता अशी फोर्स पाहिजे, असे कमांडोज पाहिजेत की जे आतमध्ये घुसतील, आतंकवाद्यांना न कळता आतंकवाद्यांचा खात्मा करतील आणि त्या हॉस्टेजला बाहेर काढतील सेफ. तेव्हा
फेडरल कंटिजेन्सी फोर्स याला म्हणतात, नॅशनल सिक्युरिटी गार्ड. तर जर्मनीमध्ये अशी तेव्हा फोर्स होती GSG-9. ओके. आणि फ्रान्सची होती GIGN, जी ही अशी काउंटर टेररिझमवरती, हॉस्टेज रेस्क्यूवरती बनवली होती. तर आपण त्यांची पण काही मदत घेतली. आपले इथले काही जे पॅरा कमांडोज आधी होते, जे पॅराशूट रेजिमेंट्स जे असतात, त्यातले काही ऑफिसर आले, त्यांनी रिसर्च केला, अभ्यास केला याच्यावरती. ते फॉरेनला पण गेले, त्यांनी बघितलं काय असतं, कसं असतं. मग त्यांनी येऊन इथे काही कमांडोजला तशी ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. मग ती ट्रेनिंग काय की आपण मग असॉल्ट रायफल नाही वापरणार. रायफल म्हणजे लांब लचक असते, त्याची रेंज खूप लांब जाते, 400 मीटर. पण मग ती रायफल घेऊन आपण छोट्या क्लोज क्वार्टर जे असतं, क्लोज रेंजमध्ये आपण जाऊन, कारण की त्याची तेवढी ॲक्युरेसी नसायची त्यावेळेस, SLR वगैरे असायची वगैरे, की त्याच्याने 3-4 जणांना पण SLRची जी रेंज होती ती त्या काळातली असॉल्ट रायफल, आता इन्सास वगैरे किंवा आता 6R वगैरे आली, ती 3-4 जणांना पण मारू शकते. पण हॉस्टेज रेस्क्यूमध्ये काय पाहिजे, तुला अशी गोळी, अशी रायफल, अशी एखादं वेपन पाहिजे की ते फक्त टेररिस्टला मारेल आणि हॉस्टेजला नाही लागलं पाहिजे. मग त्यावेळेस कुठली होती, हेकलर अँड कॉचची MP5 होती, अशी ती शॉर्ट मशीन गन आहे, ती खूप ॲक्युरेसी आहे त्याची. मग हे सगळं जे रिसर्च करून चेंज केलं गेलं सगळं, आणि मग तसे कमांडोजला ट्रेन केलं. तर तू ब्लॅक कॅट्स जे म्हटलं, ते ब्लॅक कॅट्सच्या पाठीमागचं कारण हे होतं की शहरामध्ये जेव्हा आपण ऑपरेशन्स करतो तेव्हा हे सगळे ऑपरेशन जनरली नाईटमध्ये होतात, अंधारात होतात. नसले तरी आपण ते डार्कनेस करतो, कारण की तो एनर्जी कमांडो असा आहे की तो इट्स लाईक अ घोस्ट, एक भूत असतं ना, की अचानक समोर येतं आणि अचानक त्या टेरिसला हादरा बसतो, शॉक बसतो की हा आला कुठून समोर माझ्या, आणि एकदम त्याचा काळ म्हणून येतो आणि तो मारून टाकतो त्याला. एक जनरल कन्सेप्ट ही आहे. म्हणून ब्लॅक कपडे घालायचे याच्यासाठी, कारण की तुम्ही अंधारामध्ये काम करता, तुम्ही घोस्ट आहात तुम्ही, आणि मग तुम्ही त्या अंधाराचा फायदा घेता तुम्ही, आणि मग तुम्ही अचानक घुसता आणि त्या टेरिसला मारता आणि आपल्या हॉस्टेजला बाहेर काढता. सांगितलं तुम्ही की पूर्णपणे ब्लॅक आहे, पूर्ण कव्हर असतं, म्हणजे मास्क वगैरे, आणि शत्रूला बघताच भीती वाटेल असा हा ड्रेस असतो. आणि त्याच्यावर खूप सारे बॅचेस असतात आणि हेल्मेट वगैरेवर कॅमेरा वगैरे. सो काय सांगाल? अंधारामध्ये काम करायचं आहे. आर्मीमध्ये जे आर्मीचे युनिफॉर्म्स असतात, कॉम्बॅट असतात, कारण की ते जंगलमध्ये आपण जनरली काम करतो किंवा ह्याच्यामध्ये. सो त्याप्रमाणे तुम्ही, कारण की मेन काय, कुठल्याही कमांडोचा रोल काय असतो की घात लावून बसणे. म्हणजे जो दुश्मन आहे त्याला कळलं नाही पाहिजे की मी कुठून आलोय, कुठून घुसलोय आतमध्ये. सो आता एनर्जी कमांडो सगळे इंटरनली, म्हणजे अर्बन वॉरफेअरमध्ये एक्सपर्ट असतात. तर बिल्डिंग्समध्ये जेव्हा तू जातो तेव्हा कम्प्लिटली ब्लॅक तुला पाहिजेच. बरोबर. आणि कॅमेरे वगैरे सगळे आता आले, त्यावेळेस नव्हते कॅमेरेज वगैरे. पण आता हेच आहे की आम्हाला ते जे फीड असतं ते आमच्या कंट्रोल पॅनलमध्ये जातं, आम्ही बघू शकतो की काय चाललंय तिथे, काय ऑपरेशन्स होत आहे, कुठे ऑपरेशन्स होत आहे. ओके. रेडिओ कम्युनिकेशन्स पण आता बरेच इम्प्रूव्ह झालेत बऱ्यापैकी, की आम्ही ते ऑर्डर्स पण घेऊ शकतो. आम्हाला कळेल ना की आता खूप सारे ड्रोन वगैरे आले, तो टेरिस कुठे आहे, कुठे लपलाय, काय, आम्हाला लाईव्ह फीड मिळू शकतं. त्यावेळेस नव्हतं, म्हणजे जेव्हा रेज झाली होती. बॅचेस असतात. बॅचेस मेन सर्वात इम्पॉर्टंट तर बलिदान. ओके. तो जो बलिदानचा बॅच असतो, तो जो मरून कलरचा बॅच असतो, तो एनर्जीचा जो बॅच आहे त्याला साहस की विजय, म्हणजे हा मोटो आहे एनर्जीचा. आणि जे आपलं जे भगवान शिव, म्हणजे महादेवांचं जे त्रिशूळ म्हणतो ना आपण, तर ते त्रिशूळ आहे ते त्याच्यावरती. सो बलिदान म्हणजे काय की जेव्हा आम्ही ते, जिथे खरं तर एक प्रोबेशन म्हणतात, एक ट्रेनिंग असतं की जिथे बरेच, म्हणजे हार्डली 10-12% लोक क्लिअर करतात ती ट्रेनिंग. म्हणजे आर्मीमधले पण जे सगळे जवान, जे COs आणि ऑफिसर्स येतात, तर सगळ्यांनाच ती ट्रेनिंग पूर्ण होत नाही त्यांच्याकडनं. बऱ्याच जणांना ट्रेनिंग कंप्लीट होत नाही, बरेच जण सोडून जातात, बरेच जण इंज्युअर्ड होतात, कारण की ट्रेनिंग खूप टफ आहे ती. म्हणजे त्याच्यामध्ये बरेच इंजुरीज होतात. खूप हाईटवरती जाऊन तुम्ही काम करता, तुमचा बॅलन्स जाऊन खूप जण पडलेत, नाही बघितलं असं, डोकं फुटतात लोकांची. सो खूपच जीव घेणं ट्रेनिंग असतं त्यावेळेस, कारण की तुम्ही अशा ठिकाणी काम करता, म्हणजे ती रिक्वायरमेंट पण तशी तुमची, सायकोलॉजिकली तुम्ही तसं पाहिजे, खूप पटकन तुम्हाला डिसिजन घेतलं गेलं पाहिजे. सो जेव्हा तुम्ही ते कंप्लीट करता आणि तुम्हाला घोषित केलं जातं की तुम्ही सक्सेसफुली ही ट्रेनिंग कंप्लीट केली आहे, तर तुम्हाला तो बॅच दिला जातो बलिदानचा. बलिदान म्हणजे काय की मी ऑलरेडी माझं आयुष्य देशासाठी बलिदान केलं आहे. त्यामुळे उद्या जर अशी सिच्युएशन आली की जर माझा जीव जरी गेला तरी मला फरक पडत नाही, कारण बलिदान माझं झालं आहे ऑलरेडी ना. माझं रक्त ऑलरेडी मी दिलं, त्याचा कलर जो आहे मरून, म्हणजे रक्ताचा कलर आहे, कारण की मी ऑलरेडी माझं बलिदान दिलं आहे देशासाठी. आता जे काय असेल ते सगळं खात्मा करण्यासाठीच आहे.
त्या प्रोसेसमध्ये माझा जीव जरी गेला तरी मला फरक पडत नाही त्याचा. म्हणजे हाच फरक की कमांडोजमध्ये आणि म्हणजे आता सिव्हिलमध्ये तू विचार करशील ना की तू का स्वतःचा जीव देशील, हे काम तुमचं नाही. मग हे कमांडोच आहे, मी द्यायला तयार आहे, म्हणून ते मी तो बॅज लावतो. जे कमांडोचं सिलेक्शन प्रोसेस कशी असते काय सांगाल? म्हणजे खूप जे आपले मराठी मुलं आहेत त्यांना पण NSG मध्ये जायचं असेल, सो सिलेक्शन प्रोसेस काय असते किंवा क्रायटेरिया काय असते? सो पहिलं तर NSG मध्ये तुम्ही डायरेक्ट एंट्री असं जाऊ शकत नाही, कारण की NSG एक डेप्युटेशनल फोर्स आहे. सो वेगवेगळे फोर्सेस आहेत. जसं आता त्याच्यामध्ये बेसिकली 2 आहेत, एक तर इंडियन आर्मी आणि दुसरा आहे सेंट्रल आर्म पोलीस फोर्स. ओके. तुम्ही एकतर आर्मी जॉईन करा. आर्मी जॉईन केल्यानंतरनं एक मिनिमम 3 ते 4 वर्षाची सर्व्हिस तुम्हाला आर्मीमध्ये करावी लागेल एका रेग्युलर युनिटमध्ये. त्या रेग्युलर इंडियन आर्मीच्या रेजिमेंटमध्ये युनिटमध्ये जेव्हा तुम्ही सर्व कराल तेव्हा तुम्हाला व्हॉलेंटियर एक ॲप्लिकेशन भरून द्यावं लागेल की माझी इच्छा आहे की मला आता NSG मध्ये जायचं आहे. ओके. कारण की सगळी व्हॉलेंटियर फोर्स आहे, तुम्ही स्वतः जाता तिथे, तुम्हाला कोणीच बोलवत फोर्सफुली तिथं घेऊ शकत नाही आणि प्रत्येक वेळेस ते विचारलं जातं. ओके. सो जेव्हा तुम्ही मग तो फॉर्म भराल, मग आयदर तुम्ही इंडियन आर्मीकडनं किंवा CAPF म्हणजे सेंट्रल आर्म पोलीस फोर्स, जसं BSF, ITBP, सीमा सुरक्षा बल, CISF सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, अशा वेगवेगळ्या फोर्सेसमधून तुम्ही जॉईन करा. सेम तिथे पण तुम्हाला एक 3-4 वर्ष सर्व केल्यानंतरनं मग तुम्ही एक व्हॉलेंटियर फॉर्म भरायचा असतो. व्हॉलेंटियर फॉर्म सगळ्यांसाठीच आहे. मग व्हॉलेंटियर फॉर्म भरल्यानंतरनं तुम्हाला NSG ट्रेनिंग सेंटर आहे मानेसरला, ते तिथला तुम्हाला कॉल येईल. ओके. तर कॉल आल्यानंतरनं तुम्हाला खरं तर प्रत्येक युनिट हे डिसाईड करतं. प्रत्येक युनिटचे एक जे कमांडिंग ऑफिसर असतात, जनरली जे कर्नल असतात, ते डिसाईड करतात की हा जवान JCO किंवा हा जो ऑफिसर आहे हा सुटेबल आहे का नाही. कारण की त्याला हे पण नको असतं की हा गेला आणि तिकडून अपयश येऊन आला तर माझं नाक कटेल. ओके. सो ते तिथं पण एक छोटी प्रत्येक युनिट पण आपली टेस्ट घेतात. तुला NSG जायचं, नक्की जायचं आहे, मग मी हे टेस्ट पास करून दाखव, मला हे करून दाखव वगैरे असं. मग तिथे गेल्यानंतरनं तुमची एक सायकोलॉजिकल टेस्ट पण होते, एक फिजिकल टेस्ट होते आधी, की तुम्हाला एक बेसिक पुलअप्सची वगैरे आणि रनिंगची टेस्ट असते, एक फायरिंगची टेस्ट असते. ओके. कारण की इथं तुम्ही फक्त एक रेग्युलर आर्मी जवान नाही आहात, तुम्ही आता कमांडो बनायला आला, तर तुमचं ॲक्युरसी, तुमची फायरिंग थोडीशी बेटर असली पाहिजे, ॲडव्हान्स असली पाहिजे, ॲक्युरेट असली पाहिजे. मग ती झाली आणि ही आधी फिजिकल टेस्ट, रनिंगची टेस्ट, पुलअप्स, रोप्स वगैरे, आणि मग त्याच्यानंतर फायरिंग टेस्ट, त्याच्यानंतर एक सायकोलॉजिकल टेस्ट असते आणि ती खूप अशी स्ट्रेसफुल असते. ती म्हणजे खूप सारं तुम्हाला स्ट्रेस दिलं जातं, असं एक व्हिडिओ गेमचंच असते ते. आणि 1 तासाची टेस्ट असते. त्याच्यामध्ये पण तुम्ही जर ती टेस्ट पास केली तर मग तुमचं पुढे ट्रेनिंगसाठी म्हणजे त्या प्रोबेशनसाठी सिलेक्शन होतं की आता तुम्ही ह्या सगळ्या टेस्ट पास करून आलात, आता तुमचं प्रोबेशन सुरू झालं. आणि ते प्रोबेशन खूप टफ असतं. तिथे तुम्हाला जवळजवळ 12 आठवड्याचं ट्रेनिंग असतं ते, आणि तिथे म्हणजे नरकच सगळं असतो तो. मला प्रश्न आहेच आहे की तो की मी खरंच जे नॅशनल जिओग्राफीवर जे डॉक्युमेंटरी बनवली NSG कमांडोजवर, मी ती खरंच पाहिली आणि इतकी डेंजरस ट्रेनिंग असते ते प्रोबेशन तुम्ही म्हणता त्याला. सो इतकी खतरनाक ट्रेनिंग आहे. सो काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे इतकी डेंजरस ट्रेनिंग, म्हणजे 2-2, 3-3 दिवस झोपून दिलं जात नाही, काय सांगाल पाहिजे? हो, तो काळ कधीच विसरू शकत नाही. ट्रेनिंग कशी असते ना की तुम्हाला अगेन परत आता तुम्ही ही नॉर्मल बेसिक आर्मी ट्रेनिंग नाही आहे, तुम्ही रेग्युलर आर्मीचे युनिटचे नाही, तुम्ही आता कमांडो म्हणायला, ते पण NSG. त्याच्यामध्ये तुम्ही एलिट ऑफ द एलिट म्हणजे टॉपमधले टॉप असणार तिथे. सो तुम्हाला फिजिकली, सायकोलॉजिकली खूप तुम्हाला परत तोडलं जातं की तुम्हाला खरंच हे करायचं आहे का. म्हणजे सगळा ह्याचा कस सांगायचं तर काय आहे की खरंच करायचं आहे. तर मग काय की सकाळ सुरू झाल्यापासून 4 वाजता सुरू झाली तुमची PT सुरू झाली तुमची, खूप तुम्हाला पळवलं जातं, वेट घेऊन खूप पळवलं जातं तुम्हाला. मग त्याच्यानंतर फायरिंग, खूप प्रकारच्या फायरिंग असतात, खूप प्रकारच्या, म्हणजे झोपून उठून, आणि मग पिस्टल फायरिंग, MP5, आणि मग रात्रभर ट्रेनिंग सुरू आहे. मग तुम्हाला टॅक्टिक्स, रूममध्ये कसं घुसायचं, कसं मारायचं, काय एक्सप्लोजिव्स कसे असतात, कसं रूम तोडायची कशी, आत कसं घुसायचं. मग त्याच्यानंतर रॉक क्राफ्ट, बिल्डिंग्सवरनं कसं तुम्ही जम्प्स घ्यायच्या, रोप्स लावून कसे उतरायची, उतरून ते चार्ज लावायचं आणि ब्लास्ट करून आत कसं घुसायचं मोठ्या मोठ्या बिल्डिंग्सवर वेपनसोबत वगैरे, आणि हे सगळं असतं. आणि मग ते एक हेल वीक असतो त्याच्यामध्ये,
जेव्हा तुम्ही पीकला जाता ना, एक 7 दिवस तुम्हाला अक्षरशः झोपूच देत नाहीत. 7 दिवस. 7 दिवस म्हणजे तुम्हाला झोपू देत नाही म्हणजे काय, की तुम्हाला एक दिवसातनं फक्त 1 किंवा 1 तासभर तुम्हाला दिला जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रश करायचे, आंघोळ करायची, कपडे धुवायचे, जे काय करायचं त्याच्यातच करायचं. त्याच्यानंतर मग तुम्ही म्हणजे आम्हाला रात्री 12 वाजता असं ब्रेक केला जायचा, 12-12:30ला. आम्ही गेलो, कोणी ब्रश केलं आहे, कोणी आंघोळ करतं आहे, कोणी कपडे धुतंय. 99% लोक झोपायचीच त्याच्यामध्ये, की लगेच विसल वाजायला जायचे आणि लगेच ते यायचे सगळे उत्साह, की चला 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 आता. आणि लगेच 2:30 वाजता आम्हाला फायरिंग रेंजवरती गेलो आणि आम्ही फायरिंग स्टार्ट केली. रात्री 2 वाजता फायरिंग चालू आहे सगळं. आणि जे फायर करतायत, काही फायर करतायत, काही जण पळतायत, लोकांना घेऊन पळतायत, काहींना उलट्या होत आहेत, काही सुरुवातीला काही जमत नाही. मग त्या उलट्यांमध्येच परत तिथे पण उलटी केली जाते. इथं ही केली ना, ती साफ कशी करणार तू, परत तिथंच उलटी कर तुझ्या पाठीवरतीच. मग उंच उंच जसं खूप हाईटवरती जाऊन तुम्हाला जंप केली जाते, तुम्ही पाण्यामध्ये तुम्ही पडता, कारण तुमचा कॉन्फिडन्स जंप चेक केला जातो. खूप सारे ऑब्स्टॅकल्स असतात, मग ते ऑब्स्टॅकल क्रॉस केले जातात, की उंच भिंत आहे आणि रोप लावली, ती चढायची आहे 26-26 फूट. आणि ब्रिज आहे असा खालून सगळीकडे, म्हणजे खाली सगळा असा तो जवळजवळ 20 फुटावरती आहे तो, आणि तो ब्रिज क्रॉस करून जायचा तुम्हाला. आणि वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे खूप, मी तुला वाटतं असं फोटो पण पाठवेल, तो व्हिडिओ पाठवेल त्या. आणि आय गेस त्या डॉक्युमेंटरीमध्ये काही ऑब्स्टॅकल्स दाखवलेत त्यांनी. मग तुमचे रूट मार्चेस असतात, तुम्हाला 40-40 किलोमीटरपर्यंत पळावं लागतं. 40 किलोमीटर, ते पण 25-25 किलोचा लोड घेऊन अंगावरती, रायफल आणि लोड घेऊन. पण ते तुम्हाला त्या टायमिंगमध्ये, एक स्पेसिफिक टायमिंग असतो, त्या टाईममध्ये तुम्हाला ती टेस्ट कंप्लीट करावी लागते, पास करावं लागतं. असं नाही की तुम्ही पळता तुमच्या स्पीडने पळता, असं नाही. दिवसभर तर नाहीच नाही, एक लिमिटेड पिरियड असतो त्याचा. सो जर त्या सगळ्या तुम्ही टेस्ट पास केल्या आणि एवढं केल्यानंतर पण लगेच फायरिंग असते परत. आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये तुम्ही हे करता, फायर करता. सो पण ते सगळं झाल्यानंतरच, म्हणजे आता मी जेव्हा रोप्स चढायचो, खूप सारे रोप्स असतात असे बोटांना वगैरे, सगळे असे ब्लिस्टर्स यायचे सगळे, कारण की असंच खाली यायचो आम्ही कधी. तिथं खूप जखमा असायच्या, अशा खूप जखमा झालेल्या असायच्या, पस यायचा बाहेर इथून वगैरे. आणि एक वेळ तर अशी आली होती की नाही होणार आहे आता, शक्यच नाही. एक खूप मोठं ऑब्स्टॅकल होतं ते, 26 फूट असं उंच चढायचं, आणि ते पण 13 ऑब्स्टॅकल क्रॉस केले होते. आणि NSGमध्ये ते ऑब्स्टॅकल खूप फेमस आहे. ते ऑब्स्टॅकल ज्यांनी क्रॉस केलं तो कमांडो झाला. तिथं बरेच जण पडायचे, मी पण खूप वेळा पडायचो तिथून. पण ते तो दिवस मला आठवतो, ती संध्याकाळ आठवते, की मला वाटलं आता नाही होणार, मी इथून शक्यच नाही मला हे करणं, कारण की होतच नाही येतं. मी असा खूप नाराज आलो होतो. आणि तिथून मला समोर संदीप उन्नीकृष्णन जे होते, मेजर संदीप उन्नीकृष्णन, त्यांचा तो बस दिसला, छोटा पुतळा दिसला तिथे, ज्यांनी 26/11मध्ये जे शहीद झाले होते, जे ताजमध्ये लढले होते, ताजमध्ये. आणि तेच माझे इन्स्पिरेशन होते खरं. त्यांना बघूनच मला असं खूप वाटायचं की मला असं ह्यांच्यासारखं व्हायचं. त्यांना बघितल्यावरती अचानक मला आठवलं तो दिवस 26/11, की खूप म्हणजे खूप सारे AK-47चे बुलेट्स त्यांच्या बॉडीच्या थ्रू गेले होते, खूप सारे, म्हणजे अख्खी बॉडी त्यांची छन्नी झाली होती, अशी जाळून झाली होती. खूप सारे स्प्लिंटर्स लागले होते त्यांना. पण तरीसुद्धा तो माणूस तिथं उभा होता आणि तो लढत होता त्यांच्याशी. आणि तू विचार कर ना आता अभिषेक, की आपल्याला एक साधी टाचणी जरी मी तुला असं म्हटलं की असं टोचवतो, किती त्रास होईल तुला. एक मोठी अशी गोळी अशी आरपार होती तुझ्या, आणि एक नाही, अशा बऱ्याच कुठून कुठून तुझ्या शरीरातनं जात आहेत, घुसतायत, बाहेर पडतायत, रक्तबंबाळ होतोयस तू. तुला किती त्रास झाला असेल, त्रास नक्कीच झाला असणार आहे. पण त्या त्रासासोबत पण तू ते थांबतोय आणि लढतोय त्या आतंकवाद्याशी. तर त्याला एवढा त्रास सहन तो करून तो तिथं लढू शकतो, तर माझ्यासाठी हा त्रास काहीच नाही. परत मागे फिरलो मी, परत ती पकडली रशीन, परत वरती चढायचा प्रयत्न केला. आणि मग जेव्हा ती फायनल टेस्ट आली, जनरली काय असायचं की मी नेहमी फेल व्हायचो त्या टेस्टमध्ये. त्यावेळेस परत मी विचार केला की मला हा अनुभव करायला मिळतोय. जे ग्रॅटिट्यूड असतं ना, आपण जे म्हणतो की उपकाराची जी भावना असते आपल्यामध्ये, ते इमोशन खूप स्ट्रॉंग असतं. नेहमी आयुष्यामध्ये मी शिकलोय की आपण नेहमी मागायला शिकतो, मंदिरात पण गेलो, पण कधीच थँक्यू म्हणत नाही जे दिलंय त्याच्यासाठी. बरेच जण असे आहेत की ज्यांना आर्मी जॉईनच करता येत नाही. बऱ्याच जणांना लहानपणापासून काहीतरी असं हे असेल, व्यंग असेल. पण मला हे सगळं मिळालंय, मला हे सगळं मी करतो, मी इथं आलोय. मी जरी आता पुढे माहीत नाही मला काय होईल, मी फेल होईन, असं होईन, पण इथपर्यंत आलोय, हे तर केवढं मोठं माझं भाग्य आहे.
माझं स्वप्न होतं की संदीप उन्नीकृष्णसारखं व्हायचं. तर मी आता त्या एनर्जी सेंटरमध्ये येऊन बसलो इथे आणि मी त्याच्यानंतरनं जेव्हा ती ऑब्स्टॅकल क्रॉस केली तर माझ्या अपेक्षेपेक्षा फेल तर वेगळीच गोष्ट आहे. मी पास तर केलीच केली आणि मी आउटस्टँडिंगमध्ये पास केली ती. अरे वा. माझी टीम पण सगळे असे खुश झाले होते आणि त्यांना आठवत होतं ना की मागच्याच आठवड्यामध्ये टेस्ट झाली होती, खूप त्यांना जमत नव्हतं. सो आय वॉज सो हॅपी. सो हे इमोशन नेहमीच लक्षात. त्या व्हिडिओमध्ये पण मी बघितलं होतं की ते स्मोक ग्रेनेड टाकत ते एक टास्क काय सांगाल त्याबद्दल की स्मोक काय खूप असा आणि एक रूम मध्ये नेतात आणि ते एक म्हणजे किती वेळ माहित तो नाही. स्मोक नसतो, तो टिअर गॅस असतो. हा, टिअर गॅस. भयानक अनुभव येतो, भयानक म्हणजे खूपच भयानक. सुरुवातीचा जो असतो तो आता सवय झाली आहे आम्हाला, पण त्यावेळेस कसं आहे ना की तो जो टिअर गॅस आहे ना त्याच्यामध्ये जे कंटेंट असतं ते तुझं अख्खं चोक करतं सगळं ब्रीदिंग सिस्टम. तुला श्वास घेताच येणार नाही अजिबात. तुला डोळे म्हणजे अक्षरशः अशी जी मिरचीची पूड आहे ना एवढी हातातली, ती तुझ्या डोळ्यात टाकल्यावरती जो त्रास होतो तसा तुला त्रास होतो डोळ्यामध्ये अक्षरशः. तो अनुभव आहे आम्ही. तेव्हा तू डोळे उघडू शकत नाही. सगळ्या स्किनला असं सगळी स्किन जळजळ करते, असं वाटतं की स्किन सोलली आणि त्याच्यावरती मीठ टाकलंय कोणीतरी. सो हे कशासाठी असतं की जेव्हा तुम्ही आत जाता हॉस्टेज आणि मग ते टेरेस मग तो थांबणारच ना, टाकणारच ना, तो असा होणार आणि त्याला श्वास कोंडणार. मग आम्ही आरामात त्याला वाढू शकतो. पण मग त्याचा श्वास कोंडण्यासाठी आमचा पण कोंडला तर म्हणून आम्हाला ती सवय लागावी त्या गोष्टीची. आम्हाला खूप वेळा त्या स्मोक चेंबरमध्ये टाकलं जायचं टिअर गॅसमध्ये. सुरुवातीला खूप त्रास व्हायचा, पण नंतर हळूहळू मला ती सवय झाली. आता काही वाटत नाही, आता ठीक आहे, आता ओके. आम्हाला माहिती कसं ब्रिदिंग कंट्रोल करायची वगैरे. मग तोच फरक आहे ना. ज्यांनी ते सहन केलंय, जे म्हटले की मला नाही होत मी निघतो, असे बरेच झाले की ते गेले बाहेर. म्हणजे आमच्यासारखे राहिले की ठीक आहे काय होईल, मरेनच ना, पण इथंच मरेन, बाहेर येणार नाही मी इथून. आम्ही राहिलो आणि आम्हाला तो बलिदानचा बॅच मिळाला. ओके. लास्ट वीकचं ट्रेनिंग हार्ड होत जातं. ते लास्ट वीकचं काय सांगाल, कुठले टास्क असतात किंवा काय? टास्क सगळे सेम असतात, फक्त काय असतं की इंटेन्सिटी वाढते. म्हणजे आता आधी मी 5 किलोमीटरची BPT असते ती पळायचं, मग ती तुम्ही एक 25 मिनिटामध्ये पास केली तर ओके आधीच्या वीकमध्ये. पण जे फायनल असतं ते तुम्ही 22 मिनिटाच्या आतच कम्प्लीट केली पाहिजे. मग तुमचं टायमिंग कमी झाला ना तो, असं आहे. मग फायरिंगमध्ये तुम्हाला आधी आउटस्टँडिंग आधी ॲव्हरेज किंवा गुड असेल. आधी सुरुवातीला ॲव्हरेज, मग गुड, मग एक्सलंट, मग सुपर एक्सलंट वगैरे असे स्टँडर्ड्स आहेत. तर तुम्ही अचीव्ह करत जायचे की ती ॲक्युरसी त्या टायमिंगमध्ये वगैरे. सो तेवढा तुमचा स्कोर झाला पाहिजे. म्हणजे हॉस्टेज टार्गेट असतात असे, इथं मागे टेरिस्ट आहे, इथं हॉस्टेज आहे, तुम्ही फक्त हॉस्टेजला मारायचं. पण ते असं नाही की तू थांबलायस आरामात आणि तुम्हाला मारू देत आहेत, तसं नसतं ते. तुमच्या अंगावर सगळं किट दिलं जातं, वजन दिलं जातं, तुम्हाला पळवलं जातं, इकडे तिकडे रोलिंग करायला लावलं जातं, अक्षरशः हलवतात, इकडे हे टच करू नये ते टच करू नये, आणि मग थांबवतात अचानक आणि फायर करायला सांगतात. ते पण फक्त 5 सेकंड दिले तुला. मॅगझिन चेंज पण करायची परत, कारण की रिफ्लेक्स तुझं वाढलं पाहिजे पटपट. सो हे सगळं आहे. ह्याच्यामध्ये तुला तो फक्त टेरिसवरती मारायचा आहे, त्या हॉस्टेजला नाही लागली पाहिजे गोळी. आणि जर लागली तर मग आउट ना, फेल नाही, निगेटिव्ह पनिशमेंट. निगेटिव्ह. तू फेल झाला तर बाहेरच काढणार तुला. बाप. तू त्या ट्रेनिंगच्याच बाहेर. शेवटी मग तेच ना, शेवटी असे पण गेले चुकून, एक जरी चूक झाली आणि त्या हॉस्टेलला लागली, निगेटिव्हमध्ये मार्क्स गेले, फेल झाला आणि तू बाहेर बिचारा. एवढी सगळी मेहनत वाया. बापरे. सो ते काय करणार ना, ते नियम आहेत तसे. तू जर आता एका एलिट फोर्समध्ये काम करणार आहेस, म्हणतो स्वतःला एक स्पेशल आहे, ती स्पेशल फोर्स आहे, काउंटर टेररिझम फोर्स, तर तुला तसे ते नियम पण पाळायला लागतील की नाही तू झालास क्लिअर, तुला ऐकावं लागेल की तुझं स्कोरिंग नाही ना आउट. एक डॉग्सचे ट्रेनिंग्स पण होते की लॅब्रो डॉग्स किंवा आपण म्हणतो जर्मन शेपर्ड्स, हे सगळे ऑपरेशन्स मध्ये इन्क्लूड असतात. ह्यांची पण ट्रेनिंग होते, पूर्ण गॉगल वगैरे लावून त्यांना पाठवलं जातं. सो हे सगळे जे डॉग्स असतात ह्यांचे रोल किती इम्पॉर्टंट असतो एका ऑपरेशन मध्ये? गुड क्वेश्चन, व्हेरी गुड. ते जे डॉग युनिट असेल ना, आता इनफॅक्ट आम्ही NSG मध्ये तर आम्ही त्यांना डॉग पण नाही म्हणत, आम्ही त्यांना पण कमांडोज म्हणतो. अरे वा. अँड दे आर व्हेरी ट्रेंड. जर्मन शेफर्ड आम्ही नाही यूज करत. NSG कडे बेल्जियन मेलिनॉइस म्हणून एक ब्रीड आहे, त्याच्यापेक्षा पण फ्युरियस आहे खूप, थोडंसं स्लिम ट्रिम दिसतो तो. ओके. आणि खूप खतरनाक आहे, जगातला सर्वात खतरनाक ॲसॉल्ट डॉग आहे तो. ठीक आहे. लॅब जे असतात, लॅब्स खूप इम्पॉर्टंट असतात, पण ते ॲसॉल्टसाठी नाही यूज होत, ते एक्सप्लोजिव्ह डिटेक्शनसाठी यूज होतात. म्हणजे एखादा बॉम्ब असेल तर तो केमिकल असेल त्याच्यामध्ये किंवा प्लास्टिक एक्सप्लोजिव्ह असेल तर त्यांना ट्रेनिंग दिलं जातं की त्यांची जी स्मेलिंग कॅपॅसिटी असते ना, वास घेऊन ओळखायचं की कुठे काय. म्हणजे खूप काय लॅब्स मी असे बघितलेत की
2.5 किलोमीटरपर्यंत त्यांनी जाऊन शोधून काढलं की इथं आहे. हे बॉम्ब स्क्वॉडमध्ये असतं सगळीकडे, म्हणजे स्टेट पोलीसमध्ये वगैरे पण असतं. NSG मध्ये थोडे आम्ही त्यांना आणखीन ट्रेन करतो. ओके. तर खूप मोठा इम्पॉर्टंट रोल आहे. कारण कसं आहे, त्याची जी स्फूर्ती आहे ना, म्हणजे आता मी बघितले एक तू व्हिडिओज पण मे बी मिळतील तुला, अक्षरशः असे ट्रकच्या वरती जाऊन उड्या मारल्यात त्यांनी. ठीक आहे. आणि म्हणजे आम्ही किती जरी ट्रेन किंवा फ्लेक्झिबल असलो तरी तो टेरेसला तो असा जम्प घेणार, त्याचा एक पंजा त्याच्या AK-47 मारेल आणि दुसरा त्याचा जो जबडा आहे तो डायरेक्ट गळ्यावरती असा इथे. हे अक्षरशः मी ट्रेनिंग बघितली. आम्ही त्यांना सूट घालायचो त्या टेरेसचा जो आमचा मॉक ड्रिलमध्ये असायचा. तर अक्षरशः मी बघितलं की अशी झेप बघितली, बघता क्षणी त्यांनी एका पंजाने त्याची रायफल खाली पाडली आणि दुसऱ्या क्षणात हे पकडलं, असं इथूनच पकडून बाहेर काढलं त्याला. बापरे. ते सगळं सूट होतं त्याच्यासोबत, बाहेर काढला त्याला, सोडतच नव्हता तो अजिबात. सो ही स्फूर्ती जी असते ना, मग बऱ्याच ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी आता जसं जनरली स्टेअर केस क्लिअरन्स असतात, म्हणजे तू वरती जेव्हा जातोयस तो खूप जास्त खतरनाक तो हे असतो, एरिया असतो. त्यामुळे जेव्हा तू खालून वरती जातोयस तेव्हा वरून कोण बघते आणि कसं फायर करतो हे तुला माहीत नाही, कंट्रोल नसतं. तू वरून जरी बस्ट आला तर खूप इंजुरीज कॅज्युअलिटीज होतात तिथे. तर त्यावेळेस जो असतो डॉग, असॉल्ट डॉग, तो खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो त्यावेळेस. सो बऱ्याच आमच्या कमांडोजनी, म्हणजे मी त्यांना डॉग्स तर नाही म्हणा, असॉल्ट डॉग्सनी खूप जवानांचे, कमांडोजचे जीव वाचवले. सो आणि त्यांना मेडल्स मिळाले. बरोबर, बघितलं. ठीक आहे, सेना मेडल वगैरे वगैरे असे मेडल्स मिळाले त्यांना. त्यांना गॉगल वगैरे पण घातले. मग ते नाईट विजन काय असतं? नाईट विजन नाही, त्यांचे डोळे पण संरक्षित राहिले पाहिजेत ना. ओके. कसं असतं ना की त्यांना आम्ही ग्लोव्स पण घालतो, कारण की कॅमेरा वगैरे लावून. कॅमेराज तर असतात, कारण की तो जिथं जातो तिथं आम्ही पण जाऊ शकत नाही. तो छोट्या गुळात पण घुसतो एकदम, आम्हाला कळतं की इथं काय आहे. कारण की ब्लास्ट झाला, ग्रेनेड अटॅक झाला किंवा स्मोक आला तर त्याच्या डोळे पण सेव्ह झाले पाहिजेत. त्याच्या पंजांना पण ग्लव्ज आता आले, आधी नव्हते. म्हणजे आता हे पण आम्ही सगळं लेसन शिकतो ना एक ऑपरेशन नंतर. 26-11 मध्ये कळालं की खिडकीच्या काचा पडल्या होत्या खूप साऱ्या हॉटेल्सच्या. आमचे जेव्हा डॉग घुसले त्यांच्या ते काचा सगळ्या घुसल्या, त्यांच्या पंजांना बिचारे ते इंज्युअर झाले, तरी सुद्धा ते फिरत होते, पण ते इंज्युअर झाले होते सगळे ना. मग त्यांना जर आम्ही ते ग्लव्ज घातले, त्यांना सेफ केलं तर ते आणखीन जास्त काम करतील. सो आणि त्यावेळेस पण गॉगल्स वगैरे ते नव्हते, मग ते गॉगल्स त्यांचे ते सूट आले वगैरे. आमची टीम आतमध्ये घुसली होती आणि मग तेव्हा अरे तिकडून त्यांच्या, कारण की मी LC वरती जास्त राहिलो, लाईन ऑफ कंट्रोल. आणि मग तिथून त्यांनी फायर परत सुरू केला. कारण की काय झालं होतं, ती टीम जेव्हा गेली होती ना, आम्हाला काही ज्यूसचे कॅन्स मिळाले होते त्या ठिकाणी. आणि तो एरिया असा आहे ना दोन्ही पोस्टच्या मधला, म्हणजे पाकिस्तान आणि आर्मीचा, तिथं कोणीच जाऊ शकत नाही, नो मॅन्स लँड येत आहे. ओके. तर तिथे तुम्हाला ज्यूसचे पॅकेट्स कसे मिळणार? म्हणजे कोणीतरी तिथं आलं होतं रात्री. इनफॅक्ट ती रात्री पण फायर झाली होती आणि असं दिसलं होतं की बहुतेक ते टेररिस्टला मारलं गेलं. आम्ही मग ते डेड बॉडीज काढण्यासाठी आमची टीम गेली होती तिकडे. ओके. जेव्हा आतमध्ये गेले त्यांना सुरुवातीला पहाटे दिसलं की हा इथं ज्यूसचा कॅन पडलाय वगैरे, म्हणजे ते रात्री बसले होते तिथे आणि त्यांनी ठोकलं होतं आमच्या टीमने. पुढे गेल्यानंतर तर त्यांना थोडंसं ब्लड वगैरे पण दिसलं होतं आणि काही 1-2 डॉक्युमेंट्स पण दिसले. पण ते थोडं आत गेले की वरच्या पोस्टनी फायर सुरू केला पाकिस्तानच्या. त्यांना दिसलं ना की ही बहुतेक टीम जवळ येते वगैरे, तर त्यांनी फायर सुरू केला. पण मग तेव्हा असं होतं की आमच्या CEO म्हटलं की तुम्ही आता काय करू नका रिवॅक, कारण की आपली टीम आतमध्ये गेली आहे. बरोबर. ती जोपर्यंत परत येत नाही पोस्टवरती बॅक तोपर्यंत फायर, तोपर्यंत, कारण की आम्ही सुरू केला की ते पण वाढणार ना. तेव्हा फक्त एका पोस्टने एक LMGs फक्त ओपन केली होती. ते पण ते त्यांच्या एरियामध्येच मारत होते की नका पुढे येऊ अजून. एक वॉर्निंग शॉट्स असतात त्यांचे. आणि ॲक्च्युली कसं ना, ते खूप दबलेले आहेत. आता कसं सांगायचं की म्हणजे ती बराबरीची युद्ध नाहीच आहे इंडियन आर्मी किंवा पाकिस्तान आर्मी. हे एकाहत्तरमध्येच त्यांना कळून चुकलं आहे. पण त्यांना ते नको आहे. म्हणजे आता त्यांना फायर तर एवढ्यासाठीच करणार ना ते की बाबा आता तुम्ही आलात, मला काहीतरी रिॲक्ट करायचं आहे. पण ज्याच्यानंतर ना तेव्हा टीम आमची आली, मग त्याच्यानंतर परत मला सेम ती ऑर्डर्स मिळाले आणि मग आम्ही MMGs LMG सगळे ओपन केले त्यांच्या फायरवरती. पण त्याच्यानंतर मग त्यांनीच मग परत तेच झेंडे वगैरे दाखवायचे, बंद करायचं वगैरे. आणि बरेच किस्से असं खूप कधी तर खूप जवळजवळच्या पोस्टवर आम्ही जायचो, तर ते म्हणायचे अरे साहब जी तोड दिया आपने ये पुरा, असं बोलायचे असे छुट्टी काट के आयो आचार तो फेक दो. बापरे. सो ते काय त्यांच्यासोबत कसं येणार आहे, ते पाळणी झाली अशी मधीच रेष ओढली गेली आहे. ते एकच आहे तो सगळा बेल्ट ना आपला. बरोबर. आणि तसाही तो POK आहे, तो आपलाच एरिया आहे. तो पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर इज द आपला काश्मीर आहे तो. ते सगळी सेम लँग्वेज, सेम कल्चर. म्हणजे ते गावातली लोक सांगायचे आम्हाला की ये देखो साहब वो सामने जो है मेरी बुआ रहती है, मेरे बुआ का घर है साहब वहाँ पे, मेरे अंकल का घर है उधर.
आणि मध्येच ती लाईन गेली ना, असं झालंय. एंटर करतात NSG मध्ये. सो एक पोस्ट कशी असते आणि एक हाय लेवलला गेल्यानंतर पोस्ट कोणती असते, काय सांगाल? पोस्ट आता कसं आहे की NSG मधल्या ज्या आर्मीच्या रँक्स आहेत त्याच रँक सेम असतात. ऑफिसर्स जेवढे जातात त्यांचे सेम तेच. आता मी जसं तुला म्हटलं की 2-3 वर्षाची सर्व्हिस आहे, त्यामुळे लेफ्टनंट कोणीच नसतं NSG मध्ये, सगळे सिनियरच असतात. मिनिमम सगळ्यात लोअर रँक असते ती कॅप्टन. हां, तर कॅप्टन नंतर कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल आणि कर्नल. सो आता कॅप्टन, मेजर हे सगळे जे असतात ते मेन ऑपरेशनल स्क्वॉड्रन सांभाळतात. आमचे जे स्क्वॉड्रन्स असतात वेगवेगळे, ऑपरेशन स्क्वॉड्रन, ट्रेनिंगचा स्क्वॉड्रन, तर हे सगळे ऑपरेशन्स कमांडर्स हे कॅप्टन, आणि कॅप्टन जनरली टीमचा कमांडर असतो आणि मेजर जो असतो जनरली तो स्क्वॉड्रनचा कमांडर असतो असं. सो एका स्क्वॉड्रनमध्ये 2-3 टीम्स वगैरे अशा असतात. सो ह्या रँक्स झाल्या ऑफिसरच्या. आणि मग जे लेफ्टनंट कर्नल असतात ते जनरली प्रत्येक युनिटमध्ये एकच असतात, 1 किंवा 2 मॅक्स. तर जे सेकंड इन कमांड असतात, म्हणजे एक कमांडिंग ऑफिसर असतो जो मेन त्या अख्ख्या युनिटचा जो हेड असतो. ओके. तो मेन कर्नल असतो, यांच्या देखरेखीखाली अख्खी युनिट असते. मग त्यांचे एक सेकंड इन कमांड असतात. बाकी मग आमचे जवान्स असतात, त्यांना सगळ्यांना आम्ही जसं जनरली त्याच्यामध्ये रेंजर्स म्हणतात, किंवा आणि JCO जे असतात त्यांना असॉल्ट कमांडर्स म्हणतो आम्ही, 1, 2, 3 वगैरे असे. तुमच्या अकॉर्डिंग टॉप 3 डेंजरस फोर्सेस इंडियामध्ये कोणत्या आहेत NSG पकडून? आय नो हा क्वेश्चन खूप जण विचारतात, खूप जणांना हा क्वेश्चन पडतो. पण मला असं माझ्या अनुभवावरून मी काय सांगतो की कधीच कुठली फोर्स अशी ही टॉप नसते. म्हणजे ह्या सगळ्या वेळेवरती अवलंबून आहेत, सिच्युएशन बेस. हां, रिलेव्हन्स आहे त्यांचा तो, की त्या सिच्युएशनला जर त्या टीमने खूप चांगलं काम केलं तर ती टॉप झाली. सो असं म्हणजे असं बघशील तर मी असं काही टॉप कुणाला असं मानत नाही, कारण की प्रत्येक वेळेनुसार जर तुम्ही सिच्युएशननुसार तुम्ही जर ते काम केलं. आता जंगलमध्ये जर क्रॉस बॉर्डर ऑपरेशन्स करायचे तर डेफिनेटली आपले जे स्पेशल फोर्सेस आहेत आर्मीच्या त्या बेस्टच असणार आहेत, कारण की त्यांच्याकडे अनुभव येतो, आणि अनुभव प्रत्येक गोष्टीला बीट करतो. त्यामुळं एखाद्याकडे अनुभव जास्त असेल पण त्याच्याकडे क्वालिफिकेशन नसेल तर मग कोण टॉपचा असं. म्हणजे आता एखाद्याकडे MTechची डिग्री आहे पण एका IT कंपनीमध्ये एक जण 10 वर्ष झालं काम करतं, म्हणजे त्याच्याकडे डिग्री नाही, तर देन हू इज द बेस्ट असा क्वेश्चन येतो बऱ्याच. सो पण जर समजा बिल्डिंग्सवरती, अर्बन वॉरफेअरमध्ये, क्लोज क्वार्टर बॅटल्समध्ये आणि हॉस्टेज रेस्क्यूमध्ये जर तुम्ही बघाल तर मग कोण, मग NSGचंच पहिलं नाव येतं, कारण की NSGचं काम तेच आहे आणि त्यांच्याकडे तो रोल आहे तसा. ओके. जंगल ऑपरेशन्स असतील किंवा हे जसं रेड किंवा जे सर्जिकल स्ट्राईक वगैरे जे फेमस टर्म झाली तशी, तर डेफिनेटली पॅरा SF. आणि जे ॲम्फिबियस ऑपरेशन्स आहे, ॲम्फिबियस म्हणजे जसं समुद्र म्हणजे पाणी आणि लँड दोन्ही मिळून, एका शिपमध्ये एक आपली कार्गोची शिप चालली आणि जे पायरेट्स असतात ना त्यांनी ती शिप घेरून ठेवली, किंवा एका शिपवरती जाऊन त्यांनी ती शिप हॉस्टेज बनवली. ओके. तर मरीन कमांडोज आर द बेस्ट, पहिलं तेच नाव येतं, कारण की त्या सिच्युएशनला लढण्यासाठी जे इक्विपमेंट, ट्रेनिंग जे लागते ती त्या फोर्सकडे आहे. ओके. पण ऑफकोर्स आता ह्या सगळ्या आहेच. म्हणजे आता इंडियन आर्मीची जी पॅराशूट रेजिमेंट आहे, त्यांची जी स्पेशल फोर्स आहे ती डेफिनेटली टॉप आहे. नेव्हीची मरीन कमांडोज आहे, त्याच्यानंतर एअरफोर्समधली आहे गरुड कमांडो फोर्स. आता गरुड पण स्पेशलाइज त्यांनी काय केलं की जे आपले एअरफोर्स स्टेशन्स असतात, एअरफोर्स स्टेशनमधलं जे खूप क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर असतं, मोठे मोठे फायटर प्लेन्स आहेत, त्यांना कसं संरक्षण करायचं तर त्यांच्याकडे ती ट्रेनिंग आहे, त्यांनी ती स्पेशलिटी ट्रेनिंग घेतली आहे. सो जर एअरफोर्स स्टेशनवर अटॅक झाला जसं पठाणकोटवरती झाला होता ना, सो डेफिनेटली लगेच पटकन गरुडचं नाव येतं. इंडिया NSG किंवा इंडियाचे जे स्पेशल फोर्सेस आहेत वर्सेस पाकचे जे SSG कमांडोज आहेत किंवा त्यांचे स्पेशल फोर्सेस, कोण जितेल असं खूप जण विचारतात. म्हणजे हा खरं तर आपण जर सगळं मिलिटरी बेस किंवा सगळं जर कन्सिडर केलं तर आपल्याकडे जास्त आहे, पण खूप जण म्हणजे खूप सर्च करतात की इंडियन आर्मी वर्सेस पाकिस्तान आर्मी कोण जितेल, काय वाटतं? अरे हा प्रश्न तर खरं तर पडायलाच नाही पाहिजे. आपल्याकडे इतिहास आहे, तुम्ही इतिहासच बघा, सरळ इतिहासाने सांगितलंच आहे. स्पेशल फोर्सेस पर्यंत तर मी नंतर जातो, आधी तुम्ही नॉर्मल आर्मी जर बघितली तर 47 झाला, 65 झालं आणि 71. आता हा प्रश्न तुम्ही सगळ्यांनी स्वतःला विचारा की 71 नंतरनं इंडियन आर्मी आणि पाकिस्तान आर्मीमध्ये युद्ध का नाही झालं, है ना? कारण की 71 मध्येच त्यांना कळून चुकलं होतं की आपण ह्यांच्याशी हेड ऑन लढू शकत नाही, समोरासमोर आपण जाऊन की ही पाकिस्तान आर्मी, ही इंडियन आर्मी आपण लढू शकत नाही.
आपल्याला ह्यांनी म्हणजे पार सगळं म्हणजे काय म्हणतात त्याला चितपट करूनच टाकलं त्यांनी खूप वेळा. त्याच्यामुळे त्यांनी परत युद्धच नाही केलं, युद्ध झालंच नाही. मग काही लोक म्हणतील कारगिल काय होतं, कारगिल छुपं युद्ध होतं. म्हणजे त्यांनी बॉडीज पण नाही घेतल्या ना त्यांच्या सैनिकांच्या. ते म्हणले आम्हाला माहीतच नाही कोण आहेत. म्हणजे ते पण एक प्रकारचं ते छुपून केलेलंच ते हे होतं की त्यांनी आधी जाऊन पोस्ट ठेवला, त्यांचा प्रयत्न होता तो. तिथे पण त्यांनी मात खाल्लीच ना शेवटी. आणि मग ते टेररिझमचा सहारा घेत आहेत ते, त्यांचं भागतंय त्याच्यामध्येच. त्यांना माहिती कधीच पाकिस्तान आर्मी युद्ध नाहीच पुकारणार. चायना कधी टेररिस्ट सोडतायत का? कधी ऐकलंच की एक टेररिस्ट जो चायनीज आहे, चायनीज आर्मी चायनामधून आला आणि त्यांनी टेररिस्ट अटॅक केला आहे? ते करणारच नाहीत, कारण की त्यांची आर्मीसोबत आपण लढतोय. कारण की हां ठीक आहे 62 आहे आणि त्याच्यानंतर 62ला आपण मात खाल्ली, 67ला त्यांनी मात खाल्ली चायनीज आर्मीने. बऱ्याच जणांना 62 माहिती आहे पण 67 माहीत नाही. सो आपण लढतोय, ही आर्मी आहे आणि दोघं एकमेकांच्या टक्करनी आहेत. पाकिस्तानचा तो टक्करच नाही आहे ती. मग जर बेसिक आर्मीमध्येच टक्कर नाही तर स्पेशल फोर्स तर लांबची गोष्ट. म्हणजे आता एका आर्मीमध्ये एक स्पेशल फोर्स पाहिजे म्हणून त्यांनी ठेवली आहे ती. ओके. पण त्यांच्याकडे जे इक्विपमेंट्स आहेत, आपल्याकडे जे इक्विपमेंट्स आहेत त्यानुसार इक्विपमेंट्स काय ना की मी पाकिस्तानचं कसं आहे ना, मी उपाशी मेलो भुकेने मेलो तरी चालेल, माझ्याकडे पण ही रायफल पाहिजे. ओके. असं त्यांचं आहे. अख्खं पाकिस्तानचं तू बघशील आता त्यांची इकॉनॉमी काही 200-300 त्यांचे फॅमिलीज आहेत अख्ख्या त्या देशामध्ये, जे अख्खं देशाची इकॉनॉमी बघतात. बापरे. आणि अख्खं देश जो आहे ते अख्खा देश तर त्या तेवढ्या फॅमिलीजच त्यांचं प्रोटेक्शन करण्यासाठीच आहे. बाकी अख्खा देशामध्ये सगळं म्हणजे बेचिराग झालाय तो, सगळा भिकेला लागलाय तो अक्षरशः. पण ते हे सगळं सुरू झालं त्यामुळे त्यांच्याकडे त्यांच्या स्पेशल फोर्स काय संरक्षण करणार आहेत, ते कशाचं संरक्षण करणार आहेत? म्हणजे कुठली अशी आर्मी आहे जी पाकिस्तानवरती आम्हाला हे हवंय म्हणून जाऊन अटॅक करणार आहे? काय त्यांच्याकडे काहीच नाही ऍक्च्युली. ते इतकं काय काश्मीर आमचं किंवा काश्मीरवर त्यांचं एक्झिस्टन्स आहे ना त्याच्यावर, त्यांचं अस्तित्व आहे त्याच्यावर. ते जर त्यांनी सोडून दिलं तर पाकिस्तानचा पैसा जाणार कुठे? मग तो जो त्यांनी जे मिलिटरीवरती खर्च करतायत तो खर्च कशावर करणार ते? आणि जर तो खर्च करतायत मिलिटरीवरती तर मग त्या ज्या मी म्हटलं ना जेवढ्या फॅमिलीज आहेत 100 फॅमिलीज त्याचा फायदा करून घेतात ना. पण सर आपण बघतो ना की चायना पण पाकिस्तानला सपोर्ट करते आपल्या विरुद्ध. मग त्यानुसार जर बघितलं तर मग खरंच म्हणजे वेटेजनुसार तर मग चायना जर इन्व्हॉल्व्ह होते तर मग त्यांचे जे फोर्सेस आहेत किंवा त्यांच्याकडे जे वेपन्स वगैरे ते पाकिस्तानला सप्लाय करून आपल्यावर हे करू शकतात. मग तसं करू दे ना. कधीपासून करते ते? किती वर्षांपासून करते? ओके. म्हणजे काय मग का नाही झाला आतापर्यंत? तो पण प्रश्न येतो. म्हणजे करता येते बरोबर आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण मग का नाही झालं अजूनपर्यंत? म्हणजे जर ते एकत्र आले आणि जर त्यांनी मे बी पुढे भविष्यामध्ये चान्सेस असू शकतात, पण त्यांना हे चांगलं माहिती आहे, पाकिस्तानला पण चांगलं माहिती आहे की जोपर्यंत इंडियन आर्मी आहे काश्मीरचा एक दगड उचलू देणार नाही त्यांना. काश्मीर तर वेगळी गोष्ट आहे. त्यांना त्यांच्या देशातल्या नागरिकांना शांत बसवायचं आहे की आपण काश्मीर घेणारच आहे, काश्मीर आपलाच आहे, आपण घेणारच आहे. आता हे बघा घेणारच, हे तिथं घडतात घडामोडी. अच्छा. POK मध्ये जे आहेत POKतील लोक तर ते ऑलरेडी भडकलेली आहेत आणि त्यांनी सोडूनच दिले ते, तर ते गव्हर्नमेंटला मानत पण नाही. तिथे तर बरेच छोटे मोठे ग्रुप आहेत जे म्हणजे म्हणतात की आम्हाला भारतात विलीन व्हायचं आहे. तसंही POK भारताचाच हिस्सा आहे. पण ते जर सरकार ह्यांनी असं बोललं नाही की काश्मीर आपलाच आपण घेतलाच पाहिजे, त्यांना माहिती की कधी होणार नाही ते. 70 वर्ष झाली नाही झालं, काय होणार आहे पुढे ते? म्हणजे मी अक्षरशः हे बोललो की खरंच दगड पण उचलू देणार नाही इंडियन आर्मी जोपर्यंत आहे तोपर्यंत. त्यांना काश्मीर तर लांबची गोष्ट आहे. सो त्यांचं अस्तित्व त्याच्यावरती टिकलंय म्हणूनच तर ते हा इश्यू घेऊन बसतायत. नाहीतर हा इश्यू संपला तर मग विषयच मिटला. भांडण्याचं काय? मग तो पैसा मग चायना कशाला त्यांना पैसा देणार? अमेरिका त्यांना कशाला सपोर्ट करणार? का करणार? तुम्ही जर भांडणच करणार नाही तर. ह्या लोकांना चायना किंवा अमेरिका ह्यांना हवंय की तुम्ही भांडा ना. का? कारण की इंडिया खूप मोठा देश आहे, इंडियाकडे पण न्यूक्लिअर पॉवर आहे. कोणी सपोर्ट केला? मग पाकिस्तानकडे तू हा प्रश्न विचार. मी म्हणलं की भिकेला लागलाय तो देश, अक्षरशः भिकेला लागलाय, पण त्यांच्याकडे न्यूक्लिअर पॉवर आहे. काय आहे त्यांच्याकडे न्यूक्लिअर पॉवर? कुठून आली ती? कारण की ह्या लोकांनी सपोर्ट करून ठेवलाय, कारण इंडियावरती ताबा राहायला पाहिजे. सुपर पॉवर, इंडिया सुपर पॉवर नाही झाली पाहिजे म्हणून ह्या लोकांचा सगळ्यांचा प्रयत्न येतो. ह्यांनी सगळ्यांनीच प्रयत्न, नाही तर त्यांच्या स्वतःच्या बळावरती तर त्यांनी कधीच काय करू शकले नसते ते. ठीक आहे.
फक्त 5च कंट्रीज आहेत ना ज्यांच्याकडे न्यूक्लिअर पॉवर आहे. NSG कमांडोज कोणते गन्स किंवा जे गिअर्स आपण म्हणतो हे यूज करतात? कोणते गन्स आय गेस जेवढं काय ओपन सोर्समध्ये आहेच, म्हणजे MP5, ग्लॉक पिस्टल हे असतातच, आणि त्याच्यानंतर काही असॉल्ट रायफल असतात, बाकी ग्रेनेड्स वगैरे, हँड ग्रेनेड्स वगैरे जे असतात. आणि फक्त एक डिफरन्स काय आहे ना की NSGकडे खूप चांगले चांगले म्हणजे गॅजेट्स पण आहेत, सर्व्हिलन्स इक्विपमेंट्स वगैरे. सो आय गेस ओपन सोर्समध्ये पण याच्याबद्दल बरेच माहिती दिली आहेत, म्हणजे जसं ब्लॅक हॉर्नेटचा एक ड्रोन असतो, छोटासा एवढासा ड्रोन, आणि तो सगळं सर्व्हिलन्स करतो वगैरे. हे सगळे इक्विपमेंट्स खूप आधी NSGनेच आणले, म्हणजे आधी बऱ्याच फोर्सेसकडे नव्हते. आता कसं, आता आपल्याला ड्रोन म्हटलं की खूप असं वाटतं की अरे ड्रोन म्हणजे खूप मोठी खूप कॉमन गोष्ट आहे, पण 10-15 वर्षाखाली छोटे छोटे ड्रोन जे असायचे ते खूप रेअर. ओके. सो ही स्पेशालिटी NSGकडे होती. ती गन जी तुम्ही सांगितली, सो त्याचे काही स्पेशल म्हणजे काही युजेस आहे किंवा का ती इतकी? हां, बेसिकली काय की क्लोज क्वार्टरसाठी असेच पाहिजे. त्यांना SMG म्हणतो आपण, असॉल्ट रायफल. ते रायफल नाही आहेत, ओके, छोटे आहेत, म्हणजे स्मॉल मशीन SMGs. हां, तर ॲक्युरेसी चांगली आहे त्याच्यातून, आणि लिथॅलिटी पण आपल्याला अचीव्ह करायची असते. म्हणजे आता तुम्हाला एवढं कॅलिबर पाहिजे की तो जो कोण टेरिस्ट आहे तो मेला पाहिजे, म्हणजे जो कोण आहे त्याच्यातून. सो 9mm त्याची कॅलिबर आहे. ओके. पण ॲक्युरेसी त्याची सर्वात जास्त हाय पाहिजे, आणि सो ही खूपच फेमस आहे, आणि MP5 बरेच फोर्सेस यूज करतात ही गन्स. जसं की खूप सारे गन्स तुम्ही सांगितले, सो खूप सारे कॅटेगरीज असतात गन्सचे. सो काय सांगाल की किती टाईप्सचे गन्स असतात किंवा किती कॅटेगरीजचे गन्स असतात, आणि त्याचे युजेस काय असतात कॅटेगरीनुसार? ओके, गन्स तर खूप सारे आहेत, म्हणजे आता खूप वेगवेगळ्या कॅटेगरीज. आता ह्या सगळ्या ज्या आपण बोलतो ना ह्याला स्मॉल आर्म्स म्हणतात. ओके. म्हणजे पिस्टल है ना, ग्लॉक वगैरे ज्या असतात ह्या पिस्टल्स झाल्या. पिस्टल्स नंतर ना येतात आपल्या त्याच्या पुढचा जो असतो तो स्मॉल मशीन गन्स, SMGs असतात है ना, की जसं MP5 वगैरे, MPX. त्यानंतर मग येतात रायफल, त्याच्या पुढची कॅटेगरी येते की रायफल असतात, की असॉल्ट रायफल्स जसं आपण म्हणतो. जसं इन्सास आहे आपल्याकडे भारताकडे, किंवा 6 आली आहे अशी, किंवा M4, M16 ह्या ज्या आहेत ह्या सगळ्या असॉल्ट रायफल्स आहेत त्यांच्या US आर्मीच्या. AK-47 असॉल्ट रायफल आहे ती. पण ह्या सगळे झाले स्मॉल आर्म्स. इवन सम एक्सटेंटमध्ये तुम्ही स्नायपर्स पण असतात काही, किंवा अँटी मटेरियल रायफल्स पण असतात, थोडेसे मोठे असतात, त्यांचे कॅलिबर्स थोडे मोठे असतात. रेंज वाढत जाते. बेसिकली काय, आता तू बघ, पिस्टलची रेंज 25-30 मीटरपर्यंत इफेक्टिव्ह, SMGची रेंज त्यांची 100पर्यंत वगैरे जाते, ते रायफल्सची 400पर्यंत वगैरे जाते. मग आता जेव्हा तू स्नायपर्स किंवा ह्या मटेरियल रायफल्स, अँटी मटेरियल रायफल्स येतो, तो ती 1000 मीटरच्या पुढे वगैरे जातात त्यांच्या रेंजेस. ओके. आता ह्या सगळ्या स्मॉल आर्म्समध्ये झाल्या. म्हणजे ह्याच्यानंतर मग खूप मोठ्या मोठ्या गन्स असतात. आता मोटर्स म्हणले ती पण गनच आहे एक प्रकार, मग त्यांची 5 किलोमीटरपर्यंत जाते. मग त्याच्यानंतर फील्ड गन्स येतात, मग त्यांची 15-20 किलोमीटरपर्यंत जाते. मग जसं मीडियम गन आहे, जसं मी बोफोर्समध्ये होतो, तर त्यांची आमची 35-35 किलोमीटरपर्यंतच्या रेंजेस आहेत त्याच्यात. 35 किलोमीटर? येस. आणि मग त्याच्यानंतर मग रॉकेट्स येतात. रॉकेट्स पण 90-100 किलोमीटरच्या पुढे जातात, आणि मग त्याच्या पुढे मिसाईल्स. ओके. मग मिसाईल्स तर मग आणखीनच लांब. ओके. सो हे सगळे बेसिकली हे सगळे गन्सच आहेत. ओके. सो ह्या कॅटेगरीज. सो सर, माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे की इंडियन आर्मीकडे, स्पेशल फोर्सेस किंवा आर्मीकडे अशी कुठली एक गन आहे जी खूप खतरनाक आहे, अशी काय आहे का गन्स की खूप डेंजरस गन्स आहेत ज्या फक्त बेस्ट ऑपरेशन किंवा स्पेशल ऑपरेशनसाठीच यूज केल्या जातात? ओके, नाही, या प्रश्नाचं उत्तर मी थोडं वेगळं देईन की, बट गुड क्वेश्चन यू आस्क, की सर्वात डेंजरस गन्स कुठली. आता ह्याला मी नक्कीच म्हणेन की कुठलंही टेरेन असो, भले चायना बॉर्डर असेल, पाकिस्तान, काश्मीर, किंवा मेट्रो सिटीज असेल, सर्वात बेस्ट गन एकच आहे माझ्यासाठी, म्हणजे ते म्हणजे माय माइंड. ठीक आहे, कारण की माझं जे माइंड आहे दॅट इज द मोस्ट शार्पेस्ट वेपन आय हॅव, गन जे इक्विपमेंट. कारण की त्याचा जो स्पीड आहे तो मी स्वतः डिसाईड करू शकतो कसं यूज करायचं आहे. त्याचं जे कॅलिबर आहे ते मी स्वतः सेट करू शकतो. बरोबर. ठीक आहे, आणि कारण फायनली जे आहे ना ते डिसिजन मेकिंगवरती तुझ्या. सो सर्वात फास्ट आणि सर्वात डेंजरस माइंडच आहे. सो हे वेपन ज्याच्याकडे आहे तो डेफिनेटली ही विल विन द वॉर. माझं ऑब्झर्वेशन आहे खरं तर की जे पण टेररिस्ट आहेत ते एकच कॉमनली गन वापरतात, ते म्हणजे AK-47. सो असं काय की जे पण टेररिस्ट आज आहेत ते
सगळे एकच गन वापरायचे म्हणजे AK-47? गुड क्वेश्चन. ह्याचं मी असं उत्तर देईन, म्हणजे जे बेस्ट ऑफ माय नॉलेज आहे की त्याला खूप सारं कारणं आहेत ह्याच्या पाठीमागे. पण एक महत्त्वाचं कारण जे मला दिसतं असं आहे, एकतर ज्या टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स सगळ्या, त्यांच्याकडे स्वतः वेपन प्रोडक्शनची अशी कुठली कंपनी नाही आहे. आणि हे सगळे टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स हे एकमेकांच्या बळावरतीच आहेत. बरोबर. ऑफकोर्स पाकिस्तानने किती जरी डिनाय केलं तरी पाकिस्तान त्यांना स्पॉन्सर करतच आहे. पाकिस्तान त्यांना त्यांचे स्टँडर्ड वेपन देऊ शकणार नाहीत. पाकिस्तानच्या ज्या स्टँडर्ड वेपन्स आहेत त्यांनी जर त्यांना दिल्या तर ते मग उघडपणे जाहीर होईल की अरे हे तर पाकिस्तानचे वेपन्स म्हणजे पाकिस्तान आर्मीचे लोक. पण AK-47च का, हा जो प्रश्न आहे तुझा, तर आता तू बघशील तर 1990 आधी आत्ताचा जो रशिया आहे तो आधीचा होता USSR है ना, सोवियत रशियन जे होतं, सोवियत संघटना युनियन. तर सोवियत संघटना तेव्हा तुटली. 17-18 जे देश होते ते तुटले, बिखरले है ना. रशिया हारलं अफगाणिस्तान वॉर वगैरे. मग त्याच्यानंतरने हे जे सगळे जे देश होते रशियाच्या अंडर, तर त्याच्यामध्ये बरेच असे देश होते. आता रशियाची वेपन आहे ॲक्च्युली AK-47 कुठली आहे वेपन, कोणी बनवली आहे ही रशियाने बनवली. कॅलॅशनिकोव जो आहे ते नाव AK म्हणजे अँटोनिव कॅलॅशनिकोव जे नाव आहे ते नावच त्याला दिलं आहे. आणि ते 1947 साली बनली म्हणून ते AK-47 असं त्याचं झालं आहे. सो हा जो व्यक्ती होता ज्यांनी बनवली ही, एक तर त्याची पण एक खूप स्टोरी त्याच्यावरती आय गेस मूवी पण बनवला आहे. आणि तो एक आर्मीचाच पार्ट होता, रशियन आर्मीचा, त्यांनीच बनवली ही. खूप सारे त्यांनी डिझाईन्स बनवले होते, खूप सारे फेल झाले आणि खूप नंतर मग ती सक्सेसफुल झाली आणि फेमस झाली ती. फेमस किंवा इनफेमस म्हणून आपण. तर ही रशियन आर्मीची आहे. तर ही रशियन आर्मीनी नंतरनं त्यांच्या आर्मीमध्ये ते यूज करतात. पण जेव्हा हे सोवियत संघ तुटला तर जेवढे हे जे काही देश होते ह्या देशामध्ये सगळीकडे AK-47 होते. स्टँडर्ड वेपन त्यांचं तेच होतं ना सगळ्यांकडेच, AK-47, आणि सगळे रशियनच द्यायचे. आता माझ्याकडे खूप सारा साठा आहे. आता माझं मी आधी ह्या संघटनेचा पार्ट होता, आता मी स्वतंत्र झालो. आता त्याच्यानंतरनं जे बिखरलं सगळं पॉलिटिकली पण सगळं जो डिसइंटिग्रेशन म्हणतो आपण झालं, तर त्याच्यानंतरनं बरेच हे AK-47ची स्मगलिंग किंवा काळा बाजार सुरू झाला. आणि मग त्याच्यानंतरच हा जो टेररिझम जो आहे, आतंकवाद जो सुरू झाला, तिथूनच जेव्हा नंतरनं तू बघशील तर 90 नंतरच आपल्याकडं आतंकवादाची जी आहे ती सगळ्या घटना सुरू झाल्या. आणि मग तिथूनच ह्या ज्या काही जो लॉट होता ना तो प्रत्येक ह्या 17-18 कंट्रीजमधून जो बिखरला गेला तिथूनच सगळीकडे पसरला. आणि मग तेच वेपन्स अजून यूज होत आहेत. सो त्याच्यामुळे ह्या साईडला जेव्हा आपण पाकिस्तान अफगाणिस्तान पासूनचा जो संघ तुटला होता तिथून जे काही वेपन्स आले ते AK-47च होते, दुसरे कुठलेच नव्हते वेपन. सगळ्यांकडे AK-47च होते. मग आता जे पाकिस्तानला माहिती आहे चांगलं की AK-47 रशियाची आहे आणि मिळाले ते खूप सारे काळ्या बाजारमध्ये, मग हेच त्यांनी घ्या तुम्ही आणि हेच ह्याच्यावरती ट्रेंड करा. ते चिप भेटतात असं आहे की स्वस्त भेटतात की असं काही नाही? भेटतात, ते असं भेटत नाहीत ते कधी. कम्प्लीट तो पूर्ण म्हणजे इट्स अ ब्लॅक मार्केट आहे सगळं. आणि आता तर कमीच झालं आहे तो, म्हणजे तो त्याच काळामध्ये सगळं जे काय झालं आहे डिसइंटिग्रेशन सोवियत संघाचं त्याच्यानंतरच हे पसरलं गेलं. तोपर्यंत जेवढाच ज्यांनी तिथं नंतरनं जे काय संघटना उभ्या झाल्या आणि मग ह्या ज्या टेररिस्ट ऑर्गनायझेशन ज्या तयार केल्या गेल्या किंवा झाल्या तर त्यांना जो काय साठा मिळाला तोच त्यांच्याकडे अजून आहे. ज्यांना NSG मध्ये करायचंय करिअर किंवा कमांडो व्हायचंय त्यासाठी तुम्ही काय सांगाल की एक टिप्स काय द्याल त्यांच्यासाठी? टिप्स वगैरे तर नाही, पण मी माझा अनुभव शेअर करू शकतो. आणि जे माझे अनुभव आलेत की जर तुमच्यामध्ये जिद्द असेल, कारण की ही खरंच खाण्यापिण्याची गोष्ट नाही की तुम्ही जर खरंच हा विचार करत असाल तर, आणि नक्की करा. तुम्हाला खूप जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, आणि कितीही अपयश आलं तरी येऊ दे, अपयश येऊ दे, पण शेवटपर्यंत जो शेवटचा पण अटेम्प्ट असेल त्याला द्या, तुम्ही पूर्णपणे द्या. तेच म्हणजे आय कॅन लिव्ह इन फेल्युअर्स बट आय कॅनॉट लिव्ह इन रिग्रेट. मी अपयशामध्ये राहू शकतो पण पश्चातापामध्ये मी नाही राहू शकत. की पुढे 25 वर्षानंतर अरे मी थोडा प्रयत्न केला असता तर कदाचित मी कमांडो झालो असतो किंवा मी हे स्वप्न पूर्ण केलं असतं. हे जगणं म्हणजे खूपच भयंकर आहे. मी पूर्ण प्रयत्न केला, मी सगळं जीवपणाला लावला पण नाही झालं, ठीक आहे, हरकत नाही, ओके, सगळ्याच गोष्टी होत नाहीत.
सो हे ॲटिट्यूड तुम्ही ठेवा, असंच मला म्हणायचं आहे. आणि आणि सर ते तुम्ही आता खाली सांगितलं होतं ना की मी पण छोट्याशा गावातून येऊन स्वप्न हां बघतो. ते सांगा. ते येणार आहे. आणि दुसरी गोष्ट असं आहे की एकदम पण अशी काही अशक्य अशी गोष्ट नाही. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की 15-20 वर्षाखाली मी पण असाच होतो की खूपच ॲव्हरेज गावातनं आलेला, मराठी शाळेतून शिकलो आहे मी. आणि खरं तर आपल्यामुळेच ती भूक असते, आणि जर मी करू शकतो तर तुम्ही पण करू शकता, हे मला नक्कीच सर्वांना सांगायचं आहे. खरंच खूप खूप थँक्यू की तुम्ही इथपर्यंत आलात आणि ही व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन आज पूर्ण महाराष्ट्रभर शेअर होईल ही मी आशा करतो. सो थँक्यू सो मच सर परत एकदा.